हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आणि आता आजचं लेक्चर आहे ना, आजचं लेक्चर थोडंसं मोठं होणार आहे, म्हणून मी थोडंसं एक्सप्लेनेशन करण्यापेक्षा डिरेक्टली डेरिव्हेशन स्टार्ट करतो. तर आजचं डेरिव्हेशन काय माहिती आहे का? आजचं डेरिव्हेशन आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीवर. म्हणजे तुम्ही जर लास्टची व्हिडिओ बघितली असेल तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघा प्रेशर आणि व्हेलॉसिटीमध्ये एक रिलेशन मिळालेलं. P इज इक्वल टू 1/3 N/V, म्हणजे V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे काय होते ॲव्हरेज वाले जे नंबर्स होते ना त्याने डिवाइड करायचं इंटू एम म्हणजे मास आणि वेलॉसिटी स्क्वेअर. ओके, तर हे रिलेशन आपल्याला मिळालेलं. ओके, आणि ह्याच्यावरती आपण एंड केलेलं आजचं लेक्चर. ओके, तर ही व्हॅल्यू मिळालेली. आता ह्याच्या पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. ह्याच्या पुढे काय कंटिन्यू करणार आहोत की रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे काय असते. ओके, तर आता समजा आता लास्ट टाइम आपण काय सांगितलेलं एक कंटेनर आहे, तर त्या कंटेनरमध्ये मॉलिक्युल्स आहेत ते 3 डिरेक्शनला जाऊ शकतात ना, म्हणजे 3 ॲक्सिसला फ्लो करू शकतात. समजा ही एक्स होती लास्ट टाइम, ही वाली होती वाय आणि ही झेड होती आय गेस. जरी काही असेल तिन्ही डायरेक्शन्स तर आहेतच. ओके, तर मॉलिक्यूल ह्या डिरेक्शनला गेला तर त्याची वेलॉसिटी असणार Vx. ह्या डिरेक्शनला जर तो ट्रॅव्हल करतोय तर त्याची वेलॉसिटी असणार Vy. ह्या डिरेक्शनला चाललाय तर त्याची वेलॉसिटी असणार Vz. ओके, ह्या डिरेक्शनला गेला Vz, Vy आणि Vx. हा सिंगल ॲक्सिससाठी मी म्हटलेलं समजा. ओके, सिंगल ॲक्सिससाठी चाललाय तर त्या ॲक्सिसचं डिरेक्शन दाखवणार ना, एक्स वाय आणि झेड. आता समजा टोटल आहे, तर टोटल आपण कसं कॅल्क्युलेट करतो. समजा इथून कुठेतरी अशी बाहेर आलेली आहे, म्हणजे टोटल वेलोसिटी असणार आहे. एखादा मॉलिक्यूल समजा एक्सला पण नाही जात, वायला पण नाही जात आणि झेडला पण जात नाहीये, तो रँडमली कुठल्या तरी वेगळ्या डिरेक्शनला जातोय, म्हणजे तिघांच्याही कॉम्बिनेशनमध्ये जात असेल ना, समजते. आता बघा ही झेड आहे, ही एक्स आहे आणि अशी काहीतरी बाहेर आलेली वाय असेल. ओके, आणि तो मॉलिक्यूल इथून इथे कुठेतरी असा वेगळा ट्रॅव्हल करतो. ओके, इथून इथे असं कुठेतरी वेगळा ट्रॅव्हल करतोय, तर तो एक्समध्ये पण चाललाय, तो झेडमध्ये पण चाललाय, तो वायमध्ये पण चाललाय ना, म्हणजे टोटल वेलोसिटी काय असेल त्याची. ओके, तो तिन्ही डिरेक्शनला चाललाय म्हणजे त्याची टोटल वेलोसिटी असेल ना. किंवा असं लक्षात ठेवा, मॉलिक्युल्स एक्सला वायला आणि झेडला सगळ्यांना चाललेले आहेत, तर त्यांची टोटल वेलोसिटी किती असणार आहे. ती टोटल वेलोसिटी म्हणजे कुठली वेलोसिटी आहे, RMS, रूट मीन स्क्वेअर. ओके, किंवा जर समजलेलं नसेल तर एक्स आणि वाय आणि झेडला न जाणारे डिरेक्टली रँडमली मोशन करणारे त्यांची पण काहीतरी वेलोसिटी असेल ना. डिरेक्टली रँडमली मोशन करणारे त्यांची पण वेलोसिटी असेल. ती वेलोसिटी सगळ्यांची कॅल्क्युलेट केली म्हणजे कुठली झाली, रूट मीन स्क्वेअर. सगळ्यांची वेलोसिटी कॅल्क्युलेट केलेली आहे, जी मीन आहे. सगळ्यांची कॅल्क्युलेट करणार म्हणजेच मीन ना. टोटल वेलोसिटी आपण जे कॅल्क्युलेट करतो, टोटल वेलोसिटी समजा इथून आलेला आहे तो पार्टिकल, तर सगळ्यांची मिळून टोटल असणार आहे. सगळ्यांचा आपण ॲव्हरेज काढतो ना, सगळ्यांचा मिळून ॲव्हरेज काढतो. ॲव्हरेज म्हणजे काय असतो, मीनच ना, मीनच असतो. समजते. जसं सांगितलेलं आहे तसं लक्षात ठेवा, सगळ्यांचा ॲव्हरेज काढतो आपण म्हणजेच काय, मीन. आणि ॲव्हरेज कसला काढला आहे, वेलॉसिटीचा, म्हणून मीन. आता इथे स्पीड दिलेला आहे, लास्ट टाइमपर्यंत वेलॉसिटी म्हणायची, आता स्पीड म्हटलेलं आहे. ओके, तर तो डिनोट केला जातो RMS ने, रूट मीन स्क्वेअर. ओके, आता हा जो डेरिव्हेशन आहे हा कशावरती बेस आहे, ह्या फॉर्म्युलावरती. लास्ट टाइम आपण जो फॉर्म्युला केलेला होता P इज इक्वल टू 1/3 N/m mv² वाला. ओके, तर तोच फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर काय कंटिन्यू करणार बघ, फॉर्म्युला मी ते लिहून घेतलेला आहे. ओके, त्या फॉर्म्युलामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, काय RMS वेलॉसिटी किंवा RMS स्पीड म्हणू शकतो. RMS स्पीड आपण वेलॉसिटीज म्हणूयात, तर RMS वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर काय करणार, तो फॉर्म्युला घेतलाय, त्या फॉर्म्युलामध्ये इथे बघा 3 आहे डिनॉमिनेटरला, तो इथे शिफ्ट केला, तो किती झाला 3p. ही व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला v ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, वेलॉसिटी म्हणजे v चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर त्याला एका बाजूला ठेवणार, बाकी सगळे इज इक्वल टूच्या त्या साईडला घेऊन जाणार. ओके, तर इथे काय आलं, 3 इथे आलं. ओके, आणि हे सगळे नंबर्स किंवा सगळे व्हेरिएबल्स या साईडला आले आणि सिंगल v इज इक्वल टू व्हॅल्यू राहिली. आता इथे v² आहे, तर v² इज इक्वल टू व्हॅल्यू राहिली. ओके, v² इज इक्वल टू काय मिळाला, हा n डिनॉमिनेटरला आला, हा m पण डिनॉमिनेटरला आला. ओके, आणि इथे हा v न्यूमरेटरला गेला, तर pv डिवाइड बाय mn, आणि हा 3 ऑलरेडी गेलेला होता तो, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. ओके, आता ही इक्वेशन माहिती तुम्हाला, आयडियल गॅस इक्वेशन, आपण लास्टच्या लेक्चरला केलेलं किंवा सरांनी पण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सांगितलेलं असेल आयडियल गॅस इक्वेशन, किंवा आपल्या लास्टच्या लेक्चरला आपण हे एक्सप्लेन केलेलं बघा, आयडियल गॅस इक्वेशन काय असतं. कुठलाही गॅस
जो इक्वेशन ही इक्वेशन फॉलो करतो किंवा ह्या इक्वेशनला ओबे करतो तो आयडियल गॅस असतो. ओके, आणि मग ह्या इक्वेशनला काय म्हणतात, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, तर आता ह्या चॅप्टरमध्ये काय करतो आपण, आयडियल गॅसवरच स्टडी करतोय ना. तर मी आता ही व्हॅल्यू लिहिलेली का आहे, कारण पी व्ही इज इक्वल टू एन आर टी असते. तर इथे बघा पी व्ही व्हॅल्यू, तर ह्या इक्वेशनला आपण इथे कम्पेअर करू शकतो ना. म्हणजेच काय, पी व्हीच्या ठिकाणी आपण एन आर टी पुट करू शकतो. तर काय केलं, इथे पी व्ही आहे तो पी व्ही ॲज इट इज राहिला आहे. त्याच्या आधी आपण काय करणार, एन आर टी पुट करणार. तर एन आर टी इथून घ्या, ह्या ठिकाणी पुट करा. तर व्हॅल्यू काय राहणार आहे बघा, बी स्क्वेअर ॲज इट इज, 3 पण ॲज इट इज, एन पण ॲज इट इज, फक्त पी व्हीच्या ठिकाणी काय आलं आहे, एन आर टी. ओके, काय केलं, आयडियल गॅस इक्वेशन आपण इथे पुट केलेली आहे. ओके, आता आयडियल गॅस इक्वेशन तर पुट केली, एन आर टीची व्हॅल्यू टाकली. आता बी स्क्वेअर, आता ही व्हॅल्यू कुठून आली, एवढी मोठी व्हॅल्यू कुठून आली. आता इथे बघा 3 पण ॲज इट इज आहे, आर टी पण ॲज इट इज आहे, हा कॅपिटल एन पण ॲज इट इज आहे, एम पण ॲज इट इज आहे. तर चेंज काय झालं आहे, हा एन म्हणजे स्मॉल एन म्हणजे काय होता, नंबर ऑफ मोल्स होता ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ओके, तर नंबर ऑफ मोल्स काय असतं, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो, लास्ट टाइम केलेला आठवते, एन बाय एन ए. लास्टच्या लेक्चरला जाऊन बघा तुम्ही, एन बाय एन ए. एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल, हाऊ मेनी नंबर्स ऑफ मॉलिक्यूल वी कॅन यूज. ओके, आपण किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स यूज करू शकतो, डिवायडेड बाय एन ए. का होता, ॲव्होगॅड्रो नंबर ना. ॲव्होगॅड्रो नंबरने जर नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्सच्या जागी आपण काय केलं, एन बाय एन ए पुट केलेलं आहे. एन का होतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि एन ए काय, ॲव्होगॅड्रो नंबर. तर ती व्हॅल्यू पुट केली. आता इथे बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅन्सल, एन एन कॅन्सल झालं, राहिला काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवाइड बाय एन ए. एन एन कॅन्सल झालेलं आहे. आता ही व्हॅल्यू बघा, एन ए इंटू एम. एन ए म्हणजे काय, ॲव्होगॅड्रो नंबर, आणि एम, हा एम म्हणजे काय, मास, मॉलिक्युलचा मास असेल ना काहीतरी, तो मास. ओके, तर ह्याच्या ठिकाणी मी डिरेक्टली मोलार मासची व्हॅल्यू पुट केलेली आहे. या ठिकाणी मी डिरेक्टली मोलार मासची व्हॅल्यू पुट केलेली आहे. म्हणजे काय, आता मला सांगा, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे मीच सांगतो, ॲव्होगॅड्रो नंबर जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल कुठल्या पर्टिक्युलर गॅससाठी, तर आपण काय करणार, त्याचा मोलार मास घेणार, डिवायडेड बाय त्याच्या मासने डिवाइड करणार. ओके, किती अमाऊंट ऑफ मास आहे तिथे गॅसचं. ओके, आणि त्याचं मोलार मास. ओके, म्हणजे एका कंटेनरमध्ये किती, समजा ऑक्सिजन घेतलेला आहे एका कंटेनरमध्ये. ओके, तर त्याचं मोलार मास किती असेल आणि ऑक्सिजनचं इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं मास किती असेल, त्याच्याने डिवाइड केलं आपण, तर आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्होगॅड्रो नंबर. तर इथे बघा, ॲव्होगॅड्रो नंबर इंटू पार्टिकलचा मास होता. तर मी काय केला, हा एम बघा, हे रिलेशन, हा एम जर इथे मल्टिप्लाय झाला तर ॲव्होगॅड्रो नंबर इंटू मास ऑफ पार्टिकल किंवा मास ऑफ मॉलिक्यूल असं होईल ना. तर ॲव्होगॅड्रो नंबर इंटू मास ऑफ पार्टिकल इज इक्वल टू काय असतो, मोलार मास ना. तर ॲव्होगॅड्रो नंबर इंटू मास ऑफ पार्टिकल इज इक्वल टू काय लिहिलं मी, मोलार मास लिहिलेलं आहे. ओके, हे बेसिक छोट्या गोष्टी आहेत ना, हे झालेल्या आहेत थर्मोमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये, सरांनी तुम्हाला एक्सप्लेन केले असणार, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. आणि मोस्टली थोड्याशा व्हॅल्यूज 11th पण झालेल्या आहेत, हे शब्द तुम्हाला 11th पण कानावर पडले असतील. ओके, तर तुम्ही 11th पण जाऊन चेक करू शकता. काय होतं इथे, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय ना, मोलार मास ऑफ गॅस. ओके, डिवायडेड बाय त्या गॅसचा जो मॉलिक्यूल आहे त्याचा मास. ओके, तर त्याच्या ठिकाणी काय केलं, मोलार मास पुट केलेलं आहे. ओके, आता रूट मीन्स स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर इथे काय होतं, स्क्वेअर होता ना, स्क्वेअर होता. आता आपल्याला फक्त व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर आपण काय करणार, स्क्वेअर रूट करणार ना, तर आपण काय करणार, स्क्वेअर रूट काढणार. तर व्ही स्क्वेअर तो आहे, त्याचा स्क्वेअर रूट काढला तर राहिला काय, व्ही, आणि इथे स्क्वेअर नाहीच आहे, तर तो काय गेला, अंडर रूटमध्ये गेलेली आहे व्हॅल्यू m0 अशीच. समजतंय. आता इथे ही जी व्हीची व्हॅल्यू ना, खरं म्हणजे त्याला VRMS लिहितात, म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणजे रूट मीन्स स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा रूट मीन्स स्क्वेअर त्यांनी स्पीड दिलेला आहे, आपण मोस्टली व्हेलॉसिटीज म्हणूया, तो शब्द प्रॉपर यूज केला आहे. ओके, रूट मीन्स स्क्वेअर व्हेलॉसिटी काय मिळाली, अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय m0, m0 पण बोलू शकतो किंवा m0 पण बोलू शकतो. m0 काय,
मोलार मास ऑफ गॅस टी काय, टी काय हे बघा ना, आयडियल गॅस इक्वेशन मध्ये होता टी म्हणजे टेम्परेचर, पी काय असतो प्रेशर, व्ही असतो व्हॉल्यूम, टी असतो टेम्परेचर. तो आर म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपण म्हणतो, तो आहे. 3 तर कॉन्स्टंट आहे नंबर. समजतंय. ही झाली रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीची डेरिव्हेशन. ओके, तर तुम्ही काय करणार आहात, स्टार्टिंग पासून हे पहिले लिहून घ्या आणि नोट्समध्ये तुम्ही जे नोट्स बनवतायत त्यामध्ये पण प्रॉपर मॅनरमध्ये लिहून घ्या. ओके ओके. तर आता पुढचा टॉपिक आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर. ओके, तर इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन केटी, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस. ओके, तर इंटरप्रिटेशन म्हणजे काय की टेम्परेचर जो आहे त्या टेम्परेचरचं एनर्जी सोबतचं रिलेशन या चॅप्टरमध्ये दाखवायचं. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं, टेम्परेचर डिक्रीज केलं, ते एनर्जी वाढेल का एनर्जी कमी होईल ह्याचं रिलेशन दाखवलेलं आहे. ओके, तर आपण डिरेक्टली स्टार्ट करूयात. तर हा बघा फॉर्म्युला जो आपण स्टार्टिंगला गेलेला लास्ट लेक्चरला तोच, याच्या आधीच्या डेरिव्हेशनला पण तो. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, याच्यावरतीच आपण सगळ्या व्हॅल्यूज सॉल्व्ह करणार आहोत, आम्ही सगळे डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर P इज इक्वल टू 1/3 एन हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ह्याच्या व्हॅल्यूज पण दिल्या जातात आणि प्रेशरची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं सांगितलेलं असतं न्यूमरिकल्समध्ये. न्यूमरिकल्समध्ये मोस्टली यूज करतात हा फॉर्म्युला. ओके, तो फॉर्म्युला दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, फक्त 2 ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला जर डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं ना, तर डेरिव्हेशनची पहिली स्टेप काय आहे, 2 काय केले, 2 ने मल्टिप्लाय पण केले, 2 ने डिवाइड पण केलेलं आहे. आता असं का केलं, असं का केलं, इथे 2 न्यूमरेटरला आलं, इथे 2 डिनॉमिनेटरला आला. तर ही व्हॅल्यू बघा mv²/2, mv²/2 ही फक्त एक छोटीशी तुम्हाला व्हॅल्यू दिसते का, ही व्हॅल्यू, हा फॉर्म्युला तरी आठवत असेल, कुठला फॉर्म्युला आहे हा, 10thला झाला असेल. हा फॉर्म्युला कसला आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना. तर आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे 2 ने डिवाइड केलं तर आणि इथे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, तर आता 1/2 म्हणजेच काय, हा 2 पुढे घ्या म्हणजे 1/2 झालं. 1/2 mv² किंवा हाफ mv² इज अ ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. म्हणजे जो गॅस मॉलिक्यूल आहे ना, आता एखाद्या कंटेनरमध्ये आपलं बघा हा कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये समजा मॉलिक्यूल्स आहेत, ह्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत जे ट्रॅव्हल करत आहेत, ओके, जे ट्रॅव्हल करत आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी. ओके, एकाची कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ mv², दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ mv². पण आपण एका पर्टिक्युलर मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी किंवा कुठलीच एनर्जी फाइंड आउट करू शकत नाही, किंवा ते खूप डिफिकल्ट पडतं किंवा ॲब्सेंट असतं. बघा लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं, एका पर्टिक्युलर पार्टिकलची किंवा मॉलिक्यूलची आपण कायनेटिक एनर्जी किंवा कुठलीही एनर्जी फाइंड आउट करू नाही शकत. मग आपण काय करतो, त्या सगळ्यांची ॲव्हरेज फाइंड आउट करतो. तर ह्या सगळ्या मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ही आहे, म्हणजे काय, हाफ mv². ओके, इज द ॲव्हरेज ट्रान्सलेशन म्हणजे काय, पुढे मागे जाणार किंवा मूव्ह करणार. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. आता तिथं मिळाली कायनेटिक एनर्जी. आपण काय करतोय, टोटल एनर्जी फाइंड आउट करतोय ना. समजते, टेम्परेचरचं रिलेशन टोटल एनर्जी बरोबर दाखवायचं, जसं मी स्टार्टिंगला सांगितलेलं. तर टोटल एनर्जी कशापासून बनलेली असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, किंवा टोटल एनर्जी हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीने तर बनलेलीच असते. पण ह्याच्यामधली टोटल एनर्जी म्हणजे काय, ह्याच्यामधली टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक प्लस पोटेन्शियल. किंवा टोटल एनर्जीचा एकच फॉर्म लक्षात ठेवा, तो मॉलिक्यूल किंवा तो पार्टिकल किंवा तो मॅटर जेवढी सगळी एनर्जी वापरतोय, जेवढ्या पण एनर्जीज वापरतोय, त्या सगळ्यांना आपण ॲड केलं, जेवढे सगळे एनर्जीज तो यूज करतोय तेवढ्या सगळ्यांना जर आपण ॲड केलं तर आपल्याला टोटल एनर्जी मिळते. हा मॉलिक्यूल ह्या डेरिव्हेशनमध्ये कुठल्या एनर्जीज वापरतोय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. म्हणून टोटल एनर्जी म्हणजे काय येणार ह्या डेरिव्हेशनसाठी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. समजा तू दुसरी कुठली एनर्जी वापरत असतात तर ती पण आपण ॲड केली असती, समजते, टोटल एनर्जीमध्ये. पण मोस्टली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच वापरलेली आहे ह्या डेरिव्हेशनसाठी. ओके, तर कायनेटिक एनर्जी त्याचा तर फॉर्म्युला आपल्याला बघा इथे मिळाली आहे, कायनेटिक एनर्जी. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी 0च असेल ना. जर कायनेटिक एनर्जी आहे तर पोटेन्शियल एनर्जी काय असणार, 0. एक पार्टिकल आहे, तो मुव्हिंग आहे, हा पार्टिकल तो इथून इथे चाललेला आहे, इथून परत इथे चाललेला आहे, परत इथे चाललेला आहे, इथून इथे परत इथे येतोय, म्हणजे तो थांबलेला नाही आहे मॉलिक्यूल किंवा तो पार्टिकल थांबलेला नाही आहे. जर तो थांबलेला नाही आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार, 0च ना. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, स्टोर्ड केलेली एनर्जी, म्हणजे थांबून ठेवलेली एनर्जी.
माहिती आहे कुठला वॉटरचा जो डॅम असतो त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते का, कारण पाणी स्टोअर करून ठेवलेलं असतं. मग स्टोअर केलेल्या पाण्यामध्ये काय पोटेन्शियल एनर्जी असते, ते स्टोअर केलेलं पाणी हालत असतं का, मूव्ह करतं का, किंवा कुठल्या वेलोसिटीने जातं का, नाही. म्हणजे स्टोअर केलेली आहे म्हणून पोटेन्शियल एनर्जी झिरो असणार. आता हे पार्टिकल मूव्ह करतात तर पोटेन्शियल एनर्जी काय असणार, झिरो. समजतं, मुव्हिंग पार्टिकल आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी झिरो असणार, कायनेटिक एनर्जीच असणार आहे. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी मिळाली झिरो. आता टोटल एनर्जी काय असतं, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर आता टोटल एनर्जी कशाने डिनोट केला आहे, ईने डिनोट केलेला आहे. ओके, टेक्स्टबुकमध्ये पण दिलेला आहे आणि लास्ट सिलेबसमध्ये पण तोच होता, ईने डिनोट करायचा, तर आपण पण ईने डिनोट करूयात. ओके, तर ई काय असणार आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी काय, हाफ mv². ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी तर झिरो आहे. आता तुम्ही म्हणाल सर एन कुठून आला. आता बघा, ही आपण ॲव्हरेज काढलेली आहे. ही आपण काय म्हटलेली, एका मॉलिक्युल्सची असेल तर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सची किती असू शकते. आपण काय करतो, ॲव्हरेज काढतो, सगळ्यांची मिळून काढतो ना, सगळ्यांची मिळून म्हणजे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सची किती ॲव्हरेज असणार कायनेटिक एनर्जी, तर मी काय केलं, एन ने मल्टिप्लाय केलं. समजतंय, ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती एन नंबर ऑफ म्हणजे किती पण 10, 15, 1000, लाख, करोड कितीही असतील मॉलिक्युल्स, कितीही असतील, एन नंबर ऑफ असतील ना, म्हणून एन ने मल्टिप्लाय केले. समजतंय, ह्या कायनेटिक एनर्जीला एन ने मल्टिप्लाय केले. आता त्याच एन ने पोटेन्शियल एनर्जीला पण मल्टिप्लाय करणार ना, कारण टोटल एनर्जी तर तो पूर्ण आहे. टोटल एनर्जीला एन ने मल्टिप्लाय करणार. टोटल एनर्जी म्हणजे कोणाची, ही जी टोटल एनर्जी आहे ही एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सची पाहिजे ना, तर आपण काय करणार, टोटल एनर्जीला कशाने मल्टिप्लाय करणार, एन ने. तर एन ने कायनेटिकला पण मल्टिप्लाय झालं, एन ने पोटेन्शियलला पण मल्टिप्लाय झालं. पोटेन्शियल तर झिरोच झाला आणि इथे काय झालं, कायनेटिकला मल्टिप्लाय झालेलं आहे, तर एन इंटू mv²/2 ही व्हॅल्यू आलेली. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू काय मिळाली, टोटल एनर्जी इज इक्वल टू एन इंटू mv²/2. एका कंटेनरमध्ये जर मॉलिक्युल ट्रॅव्हल करत आहे तर त्यांची टोटल एनर्जी किती असणार आहे, एन इंटू mv²/2, कारण पोटेन्शियल एनर्जीच नसेल. ओके, आता टोटल एनर्जी तर एवढी मिळाली. आता पुढे करा, पुट इन इक्वेशन 1. आता इथे बघा, ही जी व्हॅल्यू आहे ई इज इक्वल टू एन mv²/2, याला नंबर 2 द्या. इक्वेशन 1 दिसते का तुम्हाला, इक्वेशन 1 ह्याच्यामध्ये बघा mv²/2 तर आहे, एन पण आहे, म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू, हा जो मी ब्रॅकेट केला आहे, ही पूर्ण व्हॅल्यू कोणाला इक्वल आहे, टोटल एनर्जीला ना. ही पूर्ण व्हॅल्यू कोणाला इक्वल आहे, टोटल एनर्जीला. तर मी काय करू शकतो, टोटल एनर्जी इथे पुट करू शकतो ना, फ्रॉम 1 and 2, किंवा पुट इन इक्वेशन 1, किंवा फ्रॉम 1 and 2 पण तुम्ही सांगू शकता. ही व्हॅल्यू कोणाला इक्वल आहे, टोटल एनर्जीला. हीच व्हॅल्यू कुठे आहे, इथे आहे, तर ह्याच्या ठिकाणी आपण टोटल एनर्जी पुट करू शकतो. ओके, एवढा तर अल्जेब्रा येतोच तुम्हाला. ओके, तर काय येणार, पी व्ही इज इक्वल टू 2/3 याच्या ठिकाणी काय पुट केलं आहे, टोटल एनर्जी. ओके, टोटल एनर्जी पुट केलेलं आहे. आता ही व्हॅल्यू, टोटल एनर्जीची व्हॅल्यू जी 2/3 आहे ती पी व्हीला ते इक्वल आहे, ती व्हॅल्यू एन के बी टीला पण इक्वल असणार. ओके, ती व्हॅल्यू एन के बी टीला पण इक्वल असणार आहे. आता ती इक्वल कशी असेल, आयडियल गॅस इक्वेशन, पी व्ही इज इक्वल टू काय होतं, एन आर टी. आठवतंय, पी व्ही इज इक्वल टू काय होतं, एन आर टी होतं. आता आरचा जो एक फॉर्म्युला होता बघा, मी फर्स्ट लेक्चरला सांगितलेला, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन ए होतं, आणि मग इक्वल टूची साईन काढल्याच्या नंतर तो बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आलेला, किंवा कॅपिटल बी देतात, स्मॉल बी पण देतात, काही आपण कॅपिटल दिलेला आहे. आर इज इक्वल टू के बी इंटू एन ए होता. ओके, आर इज इक्वल टू काय होता, के बी इंटू एन ए, आणि स्मॉल एनचा फॉर्म्युला काय असतो, n/na. मग आरची व्हॅल्यू इथे पुट करा, एनची पण व्हॅल्यू इथे पुट करा, म्हणजे पी व्ही काय मिळेल, एनची व्हॅल्यू काय, कॅपिटल बाय एन ए, आरची व्हॅल्यू काय, के बी इंटू एन ए, आणि टी ॲज इट इज, एन ए कॅन्सल, एन ए कॅन्सल, तर काय राहिलं, पी व्ही इज इक्वल टू एन इंटू के बी इंटू टी. हीच व्हॅल्यू आहे, दिसते काय, पी व्ही आयडियल गॅस इक्वेशन, त्याच्या बाहेर जाणारच नाही आहे ही व्हॅल्यू. हे पूर्ण डेरिव्हेशन कशा त्याच्या बाहेरच जाणार नाही, सगळं त्याच्या भोवतीच फिरणार आहे. ओके, तर आयडियल गॅस इक्वेशन होती, तर एन काय होता, नंबर ऑफ मोल्स, त्याचा फॉर्म्युला काय होता, n/na, आणि आर जो आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं, मी सांगितलंय पण तिथे, ते जाऊन चेक करा तुम्ही.
तिथे काय होतं के बी इंटू एन ए, ह्या दोन्ही व्हॅल्यू ह्याच्यात पुट केल्या, आपल्याला पी व्ही इज इक्वल टू काय मिळाला, एन के बी इंटू टी, तीच व्हॅल्यू आहे. म्हणजे पी व्ही एन के बी इंटू टीला इक्वल आहे, तर तो एन के बी टी 2/3 ला पण इक्वल असणार ना, समजतंय, तो 2/3 ला पण इक्वल असणार, तर तीच घेतलेली आहे व्हॅल्यू. ओके, आता हे मी रफ करतो. आता ही व्हॅल्यू का घेतली माहिती का मी, मुलांना हे कळतं सर हे इक्वल आलं, पण त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला डिरेक्टली ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल दिली आणि ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर मी काय सांगितलं, ही व्हॅल्यू आली कुठून, तर इथून आली. एक्झामला तुम्ही हे जरी लिहिलं तरी चालेल, पण त्यामध्ये थोडंसं 1-2 मिनिट जास्त जाते. ओके, तर आता ही व्हॅल्यू ह्याला इक्वल आहे एन के बी टी इंटू 2/3, सॉरी एन के बी टी इज इक्वल टू 2/3 ई. तर तीच व्हॅल्यू मी खाली लिहिली आहे, फक्त अशी लिहून घेतली बघा, 2/3 पुढे घेतलाय आणि एन के बी टी मागे लिहिलेलं आहे. आता हे सगळे नंबर्स त्या साईडला घेऊन गेलो आणि हा एन मी डिनॉमिनेटरला आणलाय. काय केलं एवढं बघा फक्त, मग मी एक्सप्लेन करतो. ई बाय एन, हा एन डिनॉमिनेटरला आला, 3 न्यूमरेटरला गेला, 2 डिनॉमिनेटरला आला, म्हणजे ई बाय एन इज इक्वल टू 3/2 के बी टी, ही व्हॅल्यू मिळालेली आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर टोटल एनर्जीला मी काय केलंय, नंबर ऑफ मॉलिक्युल्सने डिवाइड केले, तर मग मला ॲव्हरेज मिळाला ना, हा ॲव्हरेज मिळाला, समजते. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे 5 नंबर आहे, काहीतरी 10 + 5 + 10 + 5 + 10 असे 5 नंबर आहेत. ओके, आणि मी सांगितलं की त्याचा ॲव्हरेज फाइंड आउट करा. तुम्ही काय करा, सॉरी मीन त्याचा फाइंड आउट करा. ओके, तर हा मीन असेल ना, तर त्याचा मीन किंवा ॲव्हरेज पण म्हणू शकतो. जर त्याला फाइंड आउट करायला मी सांगितलं, तुम्ही काय करणार, त्यांची ॲडिशन करणार, डिवायडेड बाय ते किती नंबर आहेत, 5 ना, तर काय करणार, 5 ने डिवाइड करणार ना, समजते. म्हणजे टोटल जे नंबर आहेत ते डिवायडेड बाय नंबर्स किती आहेत, 5, त्याने डिवाइड केलं. मग इथे काय, टोटल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय किती मॉलिक्युल्स आहेत, समजते. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय किती मॉलिक्युल्स वापरलेले आहेत ते, म्हणजे टोटल एनर्जीला मी काय किती मॉलिक्युल्स वापरलेले आहेत त्याने मी डिवाइड केलं, तर मला ॲव्हरेजच मिळेल ना. इथे काय मिळणार, ॲव्हरेजच मिळतो, तर इथे काय मिळणार, ॲव्हरेजच मिळणार आहे. टोटल एनर्जीला जर मी त्याच टोटल एनर्जीला मी किती मॉलिक्युल्स वापरलेले आहेत त्या मॉलिक्युल्सनेच जर डिवाइड केलं तर मला ॲव्हरेज मिळेल. ओके, म्हणून मी हा एन इथे घेतलेला आहे. काही टेक्स्टबुकमध्ये किंवा लास्टच्या सिलेबसमध्ये काय सांगायचे, पूर्ण इक्वेशनला एन ने डिवाइड करा. मग काय व्हायचं, इथे एक एन यायचा आणि इथला एन कॅन्सल होऊन जायचा. आपण काय केलं, हा एन डिरेक्टली इथे आणलाय, सिम्पल अल्जेब्रा वापरलेला आहे. तर टोटल एनर्जीला नंबर ऑफ मॉलिक्युल्स जेवढे वापरलेले आहेत त्याने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्हरेज. ओके, ॲव्हरेज एनर्जी मिळणार आहे आणि ती ॲव्हरेज एनर्जी किती असणार आहे, 3/2 के बी टी, 3/2 के बी टी. आणि ही कुठली असणार आहे, सगळ्या ॲक्सिसच्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करणार. म्हणजे ही एक ॲक्सिस, ही एक ॲक्सिस आणि ही एक ॲक्सिस आहे ना, तर सगळ्यांच्या ॲव्हरेज म्हणजे एक्स पण कन्सिडर करते, वाय पण कन्सिडर करते आणि झेड पण कन्सिडर करते. ह्या तिघांच्याही डिरेक्शनला जाणारी म्हणजेच ॲव्हरेज ना, तिघांची मिळून म्हणजे ॲव्हरेज, ती एनर्जी असणार आहे ही एवढी. इन शॉर्ट, जो मॉलिक्यूल किंवा जे मॉलिक्युल्स इथे ट्रॅव्हल करत आहेत त्यांची टोटल एनर्जी डिवायडेड बाय किती मॉलिक्युल्स ट्रॅव्हल करतात त्यांचा मास, ओके, त्याच्याने डिवाइड केलं तर ते मॉलिक्युल्स ॲव्हरेज त्या मॉलिक्युल्सची ॲव्हरेज एनर्जी किती असेल, ती असेल एवढी. ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल करणाऱ्या मॉलिक्युल्सची ॲव्हरेज एनर्जी किती असेल, ती असेल 3/2 के बी टी. ओके, समजलेलं आहे. हा नंबर किंवा ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. हे सगळं थेरॉटिकल पार्ट आहे. थेरॉटिकल पार्ट म्हणजे थोड्याशा व्हॅल्यूज त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स वापरलेले आहेत आणि त्याच्यावरून पुन्हा हा सम आहे. आय मीन हे जे डेरिव्हेशन्स आहेत ना, हे थोडं थेरॉटिकल आहे. थेरॉटिकली तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आता पुढचं काय माहिती आहे का, लॉ ऑफ इक्वी पार्टिशन. ओके, ते इक्वी पार्टिशन म्हणजे काय, ह्याच्या आधी बघा आपण हे केलेलं 3/2 आपल्याला काहीतरी के बी टी ही व्हॅल्यू मिळालेली बघा, E/N ची. म्हणजे एनर्जीची व्हॅल्यू किती मिळालेली, एनर्जी पर युनिट मॉलिक्युल्स किती मिळालेली, 3/2 के बी टी. आणि ही पूर्ण ॲव्हरेज होती ना,
ही पूर्ण ॲव्हरेज होती. पण पर्टिक्युलर ॲक्सिससाठी किती असू शकते? तर पर्टिक्युलर ॲक्सिससाठी किती असणार? 1/3. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ओके. आता ॲक्सिस किती आहेत? 3. हा पूर्ण ॲव्हरेजसाठी झाला, म्हणजे तिघांचा मिळून हा झालेला आहे ना. तर समजा मला ह्या नंबरला तिघांमध्ये सेपरेट किंवा इक्वल डिवाइड करायचं, तर मी काय करणार? 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 म्हणजे काय होईल? 3/2 ना. समजतं? मी डिरेक्टली तुम्हाला तेच सांगितलं. ह्याचं डेरिव्हेशनवरून सांगितलं असतं तर कन्फ्यूज झालं असतं. 3/2 ही जर टोटल आहे म्हणजे ॲव्हरेज आहे सगळ्यांची मिळून, तर मला त्यांना 3 ॲक्सिसमध्ये डिवाइड करायचं आहे आणि इक्वलमध्ये डिवाइड करायचं. तर मी याला काय करणार? 1/2 KBT, 1/2 KBT आणि परत 1/2 KBT. हे तिघांना इक्वल पण डिवाइड केले आणि तिघांना ॲड केलं तर आपल्याला हाच नंबर मिळेल. समजतंय? म्हणजेच ही इक्वेशन मिळणार आहे. तर तेच सांगितलेलं आहे याच्यामध्ये. काय आहे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन. ओके. तर वी सी दॅट अ सिंगल पार्टिकल इज, आता बघा पोटेन्शियल एनर्जी काय बोलतो? कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी एक्स ॲक्सिसवरती किती असणार आहे? हाफ mv स्क्वेअर, म्हणजे एक्सवर आहे तर एक्स प्लस हाफ mv स्क्वेअर, वाय ॲक्सिसवर आहे तर वाय, हाफ mv स्क्वेअर झेड ॲक्सिसवर आहे तर झेड. मग तुम्ही म्हणाल सर ही तर पूर्ण टोटल एनर्जी झाली ना, तर इथे तुम्ही टी का नाही लिहिलं? अरे कायनेटिक एनर्जी लिहिली, पोटेन्शियल एनर्जी काय आहे? झिरोच आहे ना. म्हणजे त्याच्यातली टोटल एनर्जी ही कोणाला इक्वल असणार आहे? कायनेटिक एनर्जीलाच तर इक्वल असणार आहे, कारण पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. लास्ट डेरिव्हेशनमध्ये केलं आपण. ओके. ॲट टेम्परेचर टी द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इज असतं. म्हणजे ॲव्हरेज आहे ना, ॲव्हरेज तो ह्या बॉक्सने डिवाइड केला, डिनोट केला जातो. हा बॉक्स किंवा ही जी साईन आहे ना अशी, ह्याच्यामध्ये ॲव्हरेज डिनोट केलं जातं. ओके. तर आता कायनेटिक एनर्जीचा ॲव्हरेज विचारला आहे, तर कायनेटिक एनर्जीचा ॲव्हरेज असं लिहिलं आहे. आता इथे बघा एनर्जीचा म्हणजे कायनेटिक एनर्जीचा ॲव्हरेज म्हणजे बॉक्स केलेला आहे. तर इथे काय केलं बघा, हीच इक्वेशन मी इथे लिहिलेली आहे. फक्त ही काय होती? पूर्ण होती. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे? ॲव्हरेज विचारलेलं आहे. ॲव्हरेज काढलेला आहे कायनेटिक एनर्जीचा. इथे पण ॲव्हरेज, याचा पण, म्हणजे एक्स डिरेक्शनला पण ॲव्हरेज, वाय डिरेक्शनला पण ॲव्हरेज आणि झेड डिरेक्शनला पण ॲव्हरेज. म्हणजे सगळ्यांची टोटल ॲव्हरेज ॲड केलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जीचा ॲव्हरेज मिळेल. समजते? ओके. आता पुढे जाऊयात. तर टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी कॉन्ट्रीब्यूट ऑफ मॉलिक्यूल इज 3/2. मगाशी जी आपण जे डेरिव्हेशन केलं याच्या आधीचं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? टोटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मॉलिक्युल्स. जे मॉलिक्युल्स आहेत ना, जे रॅन्डमली फिरत आहेत, त्यांचं टोटल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांची टोटल एनर्जी किती असणार आहे हे सांगितलं बघा मी. जे मॉलिक्यूल जे ट्रॅव्हल करतात त्यांची टोटल एनर्जी किती असणार आहे? 3/2 KBT ना. तर तीच एनर्जी आहे तिथे लिहिलेली आहे. ओके. तर ही लाईन लिहिणार तुम्ही. तर टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्यूल इज 3/2 KBT. आता मला सांगा, ही व्हॅल्यू जर टोटल आहे, ही व्हॅल्यू टोटल मॉलिक्युल्सची आहे, तर सिंगल एक्ससाठी, सिंगल वायसाठी आणि सिंगल झेडसाठी किती असणार? इक्वल पण पाहिजे ना. म्हणून ते इथं इक्वी म्हटलेलं आहे. पार्टिशन म्हणजे काय? डिवाइड करणं. इक्वी म्हणजे काय? इक्वल डिवाइड करणं. आता 3/2ला तुम्ही इक्वली डिवाइड करा तर काय होऊ शकतं? 1/2 1/2 1/2, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं. ओके. तर कायनेटिक एनर्जीला काय 1/2 1/2 1/2 तर दिलेलंच आहे. इक्वल टू, आता एक्स डिरेक्शनची जी कायनेटिक एनर्जी आहे तिला इक्वी पार्टिशन काय असणार आहे? 1/2 KBT ना. समजते? किंवा हे लक्षातच घेऊ नका, हे सोडूनच डिरेक्टली एवढं लक्षात ठेवा. 3/2 KBT आहे, ही टोटल ॲव्हरेज एनर्जी आहे. ओके. तर एक्स ॲक्सिससाठी किती असू शकते? 1/2 KBT. वाय ॲक्सिससाठी किती असू शकते? 1/2 KBT. आणि झेड ॲक्सिससाठी किती असू शकते? 1/2 KBT. समजते? म्हणजे तिन्ही ॲक्सिससाठी सेमच असणार ना. आणि त्या तिघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला 3/2 मिळेल. समजते? आधी आपण काय केलं? 3/2ची व्हॅल्यू काढली आणि त्याला सेपरेट केले, म्हणजे इक्वली डिवाइड केलं किंवा इक्वली सेपरेट करून टाकलेलं आहे. म्हणून तर त्यांनी सांगितलं इक्वी पार्टिशन. ओके. इक्वली सेपरेट केले. तर इक्वली सेपरेट कसं केलं? 1/2 KBT 1/2 KBT 1/2 KBT. ओके. आणि सिंगल जो आहे ना 1/2 KBT, हा कोणाला पण इक्वल असेल, म्हणजे एक्स डिरेक्शनच्या कायनेटिक एनर्जीला इक्वल असणार, वाय डिरेक्शनच्या कायनेटिक एनर्जीला इक्वल असणार, झेड डिरेक्शनच्या कायनेटिक एनर्जीला पण इक्वल असणार.
ओके, म्हणजे इन शॉर्ट जे मॉलिक्युल्स आहेत जे डिरेक्शनला जात आहेत त्यांच्याकडे एनर्जी किती असणार आहे, इक्वी पोटेन्शियल काय होतं, इक्वी पार्टिशन जी एनर्जी आहे ती किती असणार आहे, हाफ KBT. समजते, एक्ससाठी पण तेवढीच असेल, वायसाठी पण तेवढीच असेल आणि झेडसाठी सुद्धा तेवढीच असेल. तेच लिहिलेलं आहे बघा, हाफ KBT इज अ मॉलिक्युलर एनर्जी ऑफ सिंगल ॲक्सिस एक्स किंवा वाय किंवा झेड. समजते, काय केलं, 3/2 होतं त्याला सेपरेट केलं, 1/2 1/2 1/2. ओके, आणि 1/2 पहिला एक्ससाठी, दुसरा वायसाठी, तिसरा झेडसाठी. तीनच तर ॲक्सिस आहेत आणि इक्वल असं डिवाइड करायचं. ओके, समजलेलं आहे, लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय, डिग्री ऑफ फ्रीडम. तर हा पण काय थोडंसं थेरोटिकलच पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण टाईम वेस्ट न करता डिरेक्टली स्टार्ट करूया, डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, तर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, की मी डिरेक्टली एक एक्झाम्पल घेतो. समजा इथे एक बॉक्स आहे, बॉक्स म्हणजे एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये काहीतरी मॉलिक्युल्स आहेत. ओके, काही मॉलिक्युल्स आहेत ते ट्रॅव्हल करणार आहेत. ओके, तर समजा इथे एक मॉलिक्युल आहे. ओके, तर ते ट्रॅव्हल करणार. आता हा एक बॉक्स आहे म्हणजे याला 3 ॲक्सिस असणार. हा समजा एक्स, हा असेल झेड आणि हा असेल वाय ॲक्सिस. म्हणजे हा आतमध्ये पण असेल ना, असा 3D बॉक्स आहे ना, असा बॉक्स आहे. ओके, असा बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स, कंटेनर आहे तो आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि ते ट्रॅव्हल करतात. ओके, तर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, की एखादा मॉलिक्यूल किती मोड्समध्ये ट्रॅव्हल करू शकतो किंवा किती ॲक्सिसमध्ये ट्रॅव्हल करू शकतो, किती ॲक्सिसच्या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. म्हणजे हा जो एक मॉलिक्यूल आहे, समजा हा एक्सला पण जाऊ शकतो, एक्सला पण ट्रॅव्हल करू शकतो, हा झेडला पण ट्रॅव्हल करू शकतो, हा वाय डिरेक्शनला पण ट्रॅव्हल करू शकतो. म्हणजे त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम झाला. एवढाच टॉपिक. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, एखादा मॉलिक्यूल, एखादा पार्टिकल किती ॲक्सिसमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. ओके, म्हणजे ॲक्सिस एक्स वाय किंवा एक्स झेड आणि वाय, म्हणजे 3 याच्यामध्ये जर ट्रॅव्हल करू शकतो तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3. समजा एक मॉलिक्यूल आहे, हा वाला एक मॉलिक्यूल आहे, तो इथे गेला, एवढंच डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतो. ओके, तो मॉलिक्यूल इथून इथे गेला, इथून परत खाली आला, परत वरती गेला, तो एवढंच ट्रान्सलेशन मोशन. ते मोशन मी तुम्हाला सांगतो, फक्त तो काय करतो, इथून तिथे ट्रान्सलेट होतोय. ओके, तर तो कुठल्या प्लेनवर होतोय, एक्स आणि झेड प्लेनवर होतोय ना, एक्स आणि झेड प्लेनवर तो ट्रॅव्हल करतो. ओके, किंवा इथून जाण्यापेक्षा तुम्ही असं करा, इथून तो इथे चालला. ओके, असा ट्रान्सलेट होतोय तो, म्हणजे एक्स आणि झेड प्लेनवर तो ट्रान्सलेट होतोय ना, एक्स आणि झेड प्लेनवर तो ट्रान्सलेट होतोय. तर दोन प्लेन एक्स आणि झेड ॲक्सिसवर तो ट्रान्सलेट होतोय. म्हणजे प्लेन कुठला झालाय, झेड आणि एक्सचा. तर एक्स झेड प्लेनवर ट्रान्सलेट होतोय, एक्स झेड ॲक्सिसला कन्सिडर करून. तर ॲक्सिस किती कन्सिडर झाल्या, 2 ना, तर डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार, 2. समजतंय, प्लेन कुठला आहे, एक्स झेड आहे, म्हणजे ॲक्सिस कुठले असणार, एक्स झेड. ॲक्सिस कुठल्या आहेत, एक्स झेड, म्हणजे किती ॲक्सिस आहेत, 2. तर ॲक्सिस ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम किती झालं, 2. समजतंय, कारण तो असा इथून इथे ट्रॅव्हल केला ना, ते ह्या प्लेनमध्ये ट्रॅव्हल केलं, ह्या प्लेनमध्ये ॲक्सिस किती आहेत, 2. तर डिग्री ऑफ फ्रीडम किती आला, 2. तर समजा तो ह्या एक्स ॲक्सिसवरच आहे डिरेक्टली आणि तो इथून इथे ट्रॅव्हल केला आणि इथून परत इथे आला आहे, परत इथे गेला, म्हणजे तो एक्स ॲक्सिसवर ट्रॅव्हल करतोय. तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला, 1. कारण तो फक्त एक्सवर ट्रॅव्हल करतोय ना, वाय आणि झेडवर करतच नाही आहे, मग डिग्री ऑफ फ्रीडम झाला 1. ओके, जर प्लेनवरती करतोय तर प्लेन 2 ॲक्सिसचे बनलेले असतात, तर डिग्री ऑफ फ्रीडम झाला 2. आणि समजा एक मॉलिक्यूल आहे जो तिन्ही ॲक्सिसला ट्रॅव्हल करतोय किंवा तिन्ही ॲक्सिसला मूव्ह करू शकतो, तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम झाला 3. ओके, समजते. आता हा तर झाला डिग्री ऑफ फ्रीडमचा पार्ट. पण तो जो मॉलिक्यूल आहे तो ट्रॅव्हल करतोय, मी मगापासून तेच बोलतोय की तो ट्रॅव्हल करतोय, पण तो ट्रॅव्हल कसा करतोय, ट्रॅव्हल करण्याचे पण मोशन असतील ना, कुठल्या मोशनमध्ये तो ट्रॅव्हल करतोय, म्हणजे ट्रान्सलेशन मोशनने ट्रॅव्हल करतोय का व्हायब्रेशनल मोशनने किंवा रोटेशनल मोशनने. तर ट्रॅव्हल करण्यासाठी ट्रान्सलेशनल मोशन असू शकते, व्हायब्रेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन.
ओके, म्हणजे तो काय करू शकतो, ह्या पोझिशनपासून इथे चाललाय, ह्या पोझिशनपासून वर चाललाय किंवा ह्या पोझिशनपासून खाली येतोय. ओके, तो ट्रॅव्हल करतोय, तो मूव्ह करतोय, पण कुठल्या मोशनने, ट्रान्सलेशन मोशनने पण जाऊ शकतो ना. म्हणजे इथून डिरेक्टली सरळ तिथे गेला, तिथून परत मागे आला किंवा दुसरीकडे कुठेतरी असा फिरतोय भलताच, कसं तरी फिरतोय. म्हणजे काय, ट्रान्सलेशनल मोशनने जाऊ शकतो. किंवा तो मॉलिक्यूल आहे, तो इथे आहे, तो इथे असा 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 फ्लक्च्युएट होतो, असा 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 फ्लक्च्युएट होतो. म्हणजे काय होतं, व्हायब्रेट होतोय ना. म्हणजे तो व्हायब्रेशनल मोशनने पण ट्रॅव्हल करू शकतो किंवा व्हायब्रेशनल मोशनने पण फ्लो करू शकतो. तो व्हायब्रेशनल मोशन किंवा तो रोटेशनल मोशनने पण करू शकतो. म्हणजे समजा ही जी एक्स ॲक्सिस आहे आणि इथे जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल असा पण रोटेट करू शकतो ना, त्याच ॲक्सिसच्या असा अराउंड. म्हणजे समजा ही एक्स ॲक्सिस आहे तर तो ह्या ॲक्सिसच्या अराउंड पण असं मूव्ह करू शकतो ना. रॅन्डमली मूव्ह करतायत म्हणजे कसेही मूव्ह करू शकतात. तर कसेही मूव्ह करतात म्हणजे त्यात रोटेशनल मोशन पण येऊ शकतं ना, की तो रोटेशनली पण मूव्ह करू शकतो, असा व्हायब्रेशनली पण मूव्ह करू शकतो किंवा असा ट्रान्सलेशनरी पण मूव्ह करू शकतो. समजते. आता हे 3 टॉपिक्स इथे का आले, कारण ह्याची पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला नेक्स्ट डेरिव्हेशनमध्ये दिलेली आहे. ओके, तर तुम्ही काय करणार आहात, रोटेशनल असं झालेलं आहे, ट्रान्सलेशनल डिरेक्टली फ्लो करेल कसाही, आणि व्हायब्रेशनल असा फ्लो करू शकतो. ओके, ते समजले. हे आपण पुढच्या डेरिव्हेशनमध्ये घेऊ. आणि ह्या काय, डिग्री ऑफ फ्रीडम, हे समजलेलं आहे. पाहिजे तर हे लिहून घ्या, हे डेरिव्हेशन तर दिलेलंच आहे टेक्स्टमध्ये, लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय आहे, डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. तर आता डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय किंवा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय. म्हणजे समजा एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये समजा मी गॅस पुट केलेला आहे, तर त्या गॅसचे जे मॉलिक्यूल्स आहेत ते डाय ॲटॉमिक आहेत का मोनो ॲटॉमिक आहेत. डाय ॲटॉमिक म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायला गेलं तर H2 गॅस किंवा O2 गॅस किंवा N2, हे सगळे काय डाय ॲटॉमिक आहेत ना. आणि मोनो म्हणजे बोलायला गेलं तर काय असू शकतो, कार्बन. ओके, आता कार्बन फक्त सिंगल ॲक्ट करतो एवढं तर मला माहिती आहे, तर तो मोनो कन्सिडर करूयात. आणि हायड्रोजन, ऑक्सिजन, आपण मोस्टली ऑक्सिजनच घेणार होता एक्झाम्पलसाठी. तर ऑक्सिजन आहे O2, नायट्रोजन आहे N2, हे काय झाले, डाय ॲटॉमिक गॅस झालेत. ओके, तर आता इथे काय, डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे O2 हा पण डाय ॲटॉमिकच मॉलिक्यूल आहे. तर ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी. ओके, की डाय ॲटॉमिक जे मॉलिक्युल्स आहेत ते मोशन कसे करतात किंवा ते फ्लो कसे करतात. ओके, तर त्याच्यासाठी आपण स्टार्ट करू. तर द मॉलिक्यूल हॅव 3 ट्रान्सलेशनल डिग्री एक्स वाय झेड. म्हणजे जो मॉलिक्यूल आहे ना त्या कंटेनरमध्ये त्याचे ट्रान्सलेशनल डिग्री किती असणार, 3 असणार आहे. ट्रान्सलेशनल तो एक्सला पण जाऊ शकतो, तो वायला पण जाऊ शकतो, तो झेडला पण जाऊ शकतो. ओके, पण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो आम्ही, ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. जे ट्रान्सलेशनल मोशन आहे त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे, 3. एवढं लक्षात ठेवा, ट्रान्सलेशनसाठी 3 असणार आहे डिग्री ऑफ फ्रीडम कुठल्याही मॉलिक्युल्सचं. ओके, तर तो ट्रान्सलेट तर करू शकतो, पण डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल रोटेट अबाउट दी ॲक्सिस. पण मग ते डाय ॲटॉमिक जे मॉलिक्युल्स आहेत ना, ट्रान्सलेशनल तर 3 झाले डिग्री ऑफ फ्रीडम, पण रोटेशनलचं डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार, तर रोटेशनलचं डिग्री ऑफ फ्रीडम 2 असणार आहे. कारण ज्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट करतो त्या ॲक्सिसचा डिग्री ऑफ फ्रीडम आपण फाइंड आउट करतो. तर रोटेशनलसाठी ॲक्सिस ऑफ फ्रीडम 2 असणार आहे. तर तो 2 कशावरून आला, एवढा. आता हा एक्स ॲक्सिस आहे, हा झेड ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ओके, आणि हे 2 मॉलिक्युल्स आहे. म्हणजे हा O2 आहे ना, तर हा झाला एक O आणि हा झाला एक O. ओके, मॉलिक्युल्स काय O2 आहे ना, डाय मॉलिक्युल्स आहे. ओके, तर हा झाला एक O आणि हा एक O झाला. आता ह्यांची ट्रॅव्हलिंग बघा, हे एक्स ॲक्सिसवर प्लेस्ड आहे. ओके, हे 2 मॉलिक्युल्स आहेत ते एक्स ॲक्सिसवर प्लेस्ड केलेले आहेत. ओके, तर ही एक्स ॲक्सिस आहे, तर एक्स ॲक्सिसच्या वरती प्लेस केले. तर आता रोटेशनल मोशन आहे ना, तर रोटेशनल मोशन आहे तर ते असे फिरतील, असे, समजते, असा गोल फिरणार ना, ते असा गोल फिरणार. तर कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट फिरतील, झेड ॲक्सिसच्या ना, झेड ॲक्सिसच्या अबाउट फिरतील. असे फिरतायत ना ते, असे फिरतायत. एक्स ॲक्सिसवर आहे, इथे झेड ॲक्सिस आहे आणि बाहेर वाय ॲक्सिस आहे. ओके, तर ते असे फिरत आहेत. तर असे कुठले ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे ना, तर झेड ॲक्सिसच्या अबाउट फिरत आहेत. तर तो झाला डिग्री ऑफ फ्रीडम 1. अजून एका ॲक्सिसच्या अराउंड फिरत आहेत, वायच्या. असा इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, हा पूर्ण एक्स तो पार्टिकल इथे ठेवला आहे. असा वाय आणि असा, सॉरी, असा झेड आहे आणि असा काय वाय.
तर ते असे पण फिरत आहेत आणि ते असे पण फिरू शकतात ना, असे पण फिरू शकतात. तर असे कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट फिरत आहेत? इथे कुठली ॲक्सिस आहे? वाय ना. ते असे पण फिरू शकतात म्हणजे कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट? वाय ॲक्सिसच्या अबाउट. तो पण झाला डिग्री ऑफ फ्रीडम 1. म्हणजे त्या मॉलिक्युल्सचा झेडच्या अबाउट फिरू शकतात, वायच्या अबाउट फिरू शकतात. म्हणजे 2 ॲक्सिसच्या अबाउट फिरत आहेत. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला? 2. म्हणजे रोटेशनलसाठी किंवा रोटेटिंग बॉडीसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला? 2. ओके, ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता पुढे जाऊया. ओके, द मॉलिक्यूल रोटेट अबाउट झेड ॲक्सिस. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, तो मॉलिक्यूल कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट फिरतोय? झेडच्या अबाउट फिरतोय. असा झेडच्या अबाउट फिरतोय. ओके, तर तो रोटेट करतोय ना, तर त्याची कायनेटिक एनर्जी किती असणार? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ mv². पण हे लिनियर बॉडीसाठी हा काय करतोय? रोटेट करतोय. तर रोटेट करताना कायनेटिक एनर्जी काय असते? डेरिवेशन झालंय डायनॅमिक्समध्ये, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. डायनॅमिक्समध्ये कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन फाइंड आउट करा. त्याच्यामध्ये काय मिळतं बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी किती असते? I⍵² असते. ओके, हाफ mv² असतो. इथे हाफ, इथे हाफ. लिनियर अँग्युलर असे कंपॅरिझन करा. मासच्या ठिकाणी आय येतो, वेलॉसिटीच्या ठिकाणी ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी येते. ओके, तर काय झालं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी काय असते? हाफ I⍵². आता इथे झेडच्या अबाउट फिरतोय म्हणून झेड लिहिलेलं आहे. सेम प्रोसिजर फॉर वायच्या अबाउट फिरतोय, तर इथे काय होणार? हा I⍵². आता वायच्या अबाउट फिरतोय म्हणून वाय आलेला आहे. समजतंय? आता झेडच्या अबाउट काय नाही फिरणार? आता इथे तो झेड ॲक्सिसवरच आहे, तो असा नाही फिरू शकणार ना. मॉलिक्युल असे ठेवले तर ते असे फिरू शकतात किंवा असे फिरू शकतात. आता एक्सच्या अबाउट तर नाहीच फिरणार म्हणून एक्स ॲक्सिस कन्सिडरच नाही केली, फक्त वाय कन्सिडर केली. ओके, आता हे झाले कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आता टोटल एनर्जी काय? मी काय सांगितलेलं? टोटल एनर्जी म्हणजे काय असते? जे मॉलिक्युल्स कुठलीही सगळ्या प्रकारचे एनर्जीज वापरतात, त्यांची सगळ्यांची आपण ॲडिशन केली तर टोटल एनर्जी असते. तर ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी वापरली? रोटेटिंग म्हणजेच रोटेट करतो, म्हणजे कुठली? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे कायनेटिक एनर्जी तर वापरली रोटेटिंग, तर हे तर वापरणार. अजून कसे मूव्ह करतात तरी? ट्रान्सलेशनल पण मूव्ह करतायत ना. तर ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी म्हणजेच टोटल एनर्जी येणार आहे. समजतंय? टोटल एनर्जी ऑफ दिस डाय मॉलिक्यूल काय येणार आहे? ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी. ओके, किंवा ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. ते मोशनच्या जागी मी एनर्जी का म्हणतो? डिरेक्टली तुम्हाला या व्हॅल्यूज क्लिक होतील म्हणून. ओके, तर ट्रान्सलेशनल जी एनर्जी असेल आणि रोटेशनल जी एनर्जी असेल. ओके, तर ट्रान्सलेशनल एनर्जी काय असणार आहे? हाफ mv². ट्रान्सलेशनल म्हणजे काय? स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करतो ना, लिनियर मूव्ह करतो. लिनियर मूव्ह करत असेल तर लिनियर काय असतो? हाफ mv². लिनियर मूव्ह करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काय असते? mv². ओके, आणि रोटेटिंग करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ I⍵². आता ही काय लिनियर आहे, तर बघा इथे लिनियरच दिली ना. तुम्ही म्हणाल मग इथे 2च घेतले, सर 2च ॲक्सिसच्या अबाउट फिरतोय म्हणून 2 घेतले. इथे 3 ॲक्सिसला जाऊ शकतो ना. इथे तो मॉलिक्यूल आहे, तर तो असा एक्सला पण जाऊ शकतो, तो असा झेडला पण जाऊ शकतो आणि तो असा वायला पण जाऊ शकतो. ट्रान्सलेट करू शकतो 3 ॲक्सिसला, म्हणून इथे ट्रान्सलेशनल एनर्जीला 3 ॲक्सिस कन्सिडर केले आहेत. आणि रोटेशनल तो फक्त 2 ॲक्सिसच्या अबाउट करेल म्हणून इथे 2 घेतले. ओके, तर हे mv², हाफ mv², ह्या 3 ॲक्सिसला जाऊ शकतो म्हणून 3ची ॲडिशन केली. प्लस रोटेशनलला काय? 2 ॲक्सिसला जाऊ शकतो म्हणून या दोघांची ॲडिशन केली. ओके, बाकी काही केलेलं नाही. हे काय करणार आहात हे तुम्ही लिहून घ्या आणि ह्याच्या पुढे आपण लगेच स्टार्ट करूया. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय आहे? आता हे मगाशी आपण एक्सप्लेन केलेलं बघा, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनलची ॲडिशन केलेली आहे. आता पुढचं काय माहिती आहे का? डायॲटॉमिकच मी वरती जसं लिहिलेलं आहे, फक्त ह्याच्या पुढे एक थिअरी आहे छोटीशी. ती छोटीशी थिअरी सांगते डिग्री ऑफ फ्रीडम आणि जी टोटल एनर्जी आहे पर्टिक्युलर मॉलिक्यूलची त्यांच्या मल्टिप्लिकेशन करून काय मिळतं. ओके, म्हणजेच काय? फ्रॉम द इक्विपोटेन्शियल वी नो दॅट ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल सेपरेट विथ द एनर्जी ऑफ हाफ kBt. म्हणजे जो प्रत्येक आहे मॉलिक्यूल किंवा ती प्रत्येक जी एनर्जी आहे ॲक्सिसची ती कुठली असते? हाफ kBt. म्हणजे जी ईच अँड एव्हरी जे मॉलिक्यूल्स आहेत
ईच अँड एव्हरी जे मॉलिक्युल्स आहेत ते एक्सला ट्रॅव्हल करतात, ते वायला ट्रॅव्हल करतात, ते झेडला ट्रॅव्हल करतात विथ द एनर्जी ऑफ दिस अमाऊंट. ओके, ह्या अमाऊंटच्या एनर्जीने ते एक्सला ट्रॅव्हल करतात, ते वायला ट्रॅव्हल करतात आणि ते झेडला ट्रॅव्हल करतात ना. म्हणून तर तिघांची मिळून किती आलेली, 3/2 KBT आलेली बघा, 3/2 KBT आलेली व्हॅल्यू तिन्ही ॲक्सिसची ॲव्हरेज मिळून. पण सिंगल पर्टिक्युलर ॲक्सिससाठी किती असते, 1/2 KBT. ओके, जो पर्टिक्युलर मॉलिक्युल आहे तो एक्सला ट्रॅव्हल करणार एवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जीने, वायला ट्रॅव्हल करणार एवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जीने आणि झेडला पण तेवढ्यानेच करणार, जसं आपण मगाशा डेरिव्हेशन म्हणजे स्टार्टिंगच्या डेरिव्हेशनला मी सांगितलं. ओके, तर ह्या एनर्जीने तो जाणार आहे. ओके, तर त्या एनर्जीने तर जाणार आहे, पण ट्रान्सलेशनल मोशनमध्ये ती एनर्जी वापरली आणि डिग्री ऑफ फ्रीडम वापरला तर काय होऊ शकतं, तर काय बघा, ह्या एनर्जीने तो पुढे जाणार आहे. आता ट्रान्सलेशनल जे मोशन आहे, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये किती असतो डिग्री ऑफ फ्रीडम, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये किती होते, 3 होते ना, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार, 3 ना, तिन्ही ॲक्सिसला जाऊ शकतो. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमध्ये तो तिन्ही ॲक्सिसला जाऊ शकतो, तर डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार, 3. आता डिग्री ऑफ फ्रीडम जो 3 आहे त्या 3ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, एनर्जी. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडमला डिग्री ऑफ 3 डिरेक्शनला जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ दिस एनर्जी, म्हणून आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, समजते आहे. 3 डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस अमाऊंट ऑफ एनर्जी. ओके, आता रोटेशनल जो रोटेट करणार आहे, जो रोटेट करतो ना, जसं आपण इथे मगाशी सांगितलेलं होतं, तो रोटेट करणारा तो कितीच्या एनर्जीने रोटेट करेल, किती एनर्जीने रोटेट करेल, तर डिग्री ऑफ फ्रीडम इनटू सिंगल मॉलिक्यूल जो रोटेट करण्याची जी एनर्जी असते ती. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम इनटू सिंगल मॉलिक्यूल जो रोटेट करतो ती एनर्जी, म्हणजे ह्या टोटल अमाऊंट ऑफ एनर्जीने तो रोटेट करणार आहे, ह्या टोटल अमाऊंट ऑफ एनर्जीने तो ट्रान्सलेट करणार आहे. आता राहिलं काय, व्हायब्रेशनल. ओके, तर व्हायब्रेशनलचं थोडंसं ट्रिकी आहे म्हणजे काय, समजा इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे एक मॉलिक्यूल आहे, आता मी रफ करतो. ओके, इथे एक मॉलिक्यूल आणि हा इथून इथपर्यंत गेलेला आहे. ओके, म्हणजे समजा इथे ऑक्सिजनच आहे, हा इथून इथे गेला, परत इथे आला, परत म्हणजे हा एवढ्या ठिकाणी व्हायब्रेट करतोय ना, एवढ्या ठिकाणी तो व्हायब्रेट करतोय. तर या ठिकाणी तो व्हायब्रेट करतोय, तर तो किती प्लेनमध्ये आहे, किती प्लेनमध्ये, एकच प्लेनमध्ये, आणि एक प्लेन किती ॲक्सिसपासून बनतात, 2, म्हणजे ॲक्सिस 2 आहे, तर ह्याचा पण डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार, 2, तर ह्याचा पण डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे आणि ह्याची एनर्जी पण किती आलेली, तीच एनर्जी असणार ना, 1/2 KBT. ओके, तर ही व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता, पण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली नाही आहे, ही व्हॅल्यू खालची व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू कुठून आहे. ओके, तर समजा तो मॉलिक्यूल इथे आहे, तो इथून इथे गेला किंवा इथेच आहे, समजा इथे आहे, तो इथून इथे ट्रॅव्हल करतो आणि परत मागे येतो. ओके, म्हणजे तो एवढं डिस्टन्स कव्हर करतोय ना, म्हणजे ते डिस्टन्स त्यांनी कन्सिडर केलेलं आहे R, ते डिस्टन्स कव्हर करतोय R. ओके, आणि कितीच्या फोर्सने चाललेला आहे तो, तर तो फोर्स कन्सिडर केलेला आहे त्यांनी K. ओके, आणि तो ट्रॅव्हल करतोय ना, मूव्ह करतोय, म्हणजे त्याची एनर्जी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी, म्हणून तर 1/2 mv² आणि हा एनची ॲडिशन केलेली आहे. ओके, म्हणजेच काय, तो कितीच्या फोर्सने चाललाय, Kच्या फोर्सने चाललाय, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय R, म्हणून इथे आलेला आहे R, त्याचा स्क्वेअर, Kच्या फोर्सने चाललेला आहे म्हणून K एवढा फोर्स असणार आहे त्याचा, प्लस 1/2 mu². m म्हणजे काय, मॉलिक्यूलचा मास, आणि u काय, इनिशियल वेलोसिटी, म्हणजे तो स्टार्ट तर करतोय, तर त्याची स्टार्टिंगची म्हणजे जी इनिशियल वेलोसिटी आहे ती किती असणार, तो ट्रॅव्हल करण्यासाठी जी एनर्जी लावतोय ना, तर ती एनर्जी लावायच्या सुरुवातीला कुठली वेलोसिटी असणार आहे, तर ती असेल u. हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे, हे तुम्हाला आत्ता लक्षात आलं तरी पण ठीक आहे, पण मोस्टली ह्या 2च व्हॅल्यू वापरल्या गेलेल्या आहेत, या 2च व्हॅल्यू पुढच्या डेरिव्हेशनला वापरल्या गेल्या आहेत, आणि जर वापरल्या असतील तिसरी तर ती हीच वापरली गेली. हे फक्त टेक्स्टबुकमध्ये आहे, ॲज इट इज दिलेलं आहे, तर तो तुम्ही वाचून पण करू शकता. ओके, समजलेलं आहे काय, ते हे पण लिहून द्या. ओके, आता पुढचा टॉपिक आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, की त्याच्यामध्ये कुठल्या व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत ते आपण आज एक्सप्लेन करूयात. तर तुम्हाला 10वीला एक फॉर्म्युला होता बघा, सायन्स 1 का सायन्स 2 मध्ये होता मे बी, काहीतरी MC∆T.
हा फॉर्म्युला होता. म्हणजे हा स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला होता. हीट जे आपण अप्लाय करतो कुठल्याही बॉडीवर किंवा कुठल्याही मॉलिक्युलवर जर आपण जी हीट अप्लाय करतो त्या स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला होता. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला होता m × c × डेल्टा टी. म्हणजे m काय असणार आहे, मास ऑफ मॉलिक्यूल, c काय असणार आहे, स्पेसिफिक हीट जी अप्लाय करतोय ना आपण त्याची ती स्पेसिफिक हीट असणार आहे. ओके. आणि डेल्टा टी म्हणजे काय होतं, टेम्परेचर. हा काय फॉर्म्युला आहे, स्पेसिफिक हीटशी रिलेटेड फॉर्म्युला आहे. काय, m म्हणजे असणार मास, c म्हणजे असणार स्पेसिफिक हीट ऑफ पर्टिक्युलर गॅस, आणि डेल्टा टी म्हणजे काय, टेम्परेचर चेंज. म्हणजे m × c × T2 - T1. म्हणजे इनिशियल काहीतरी T1 टेम्परेचर असेल, फायनल काहीतरी T2 टेम्परेचर असेल. तर तो फॉर्म्युला होता. ओके. तर आता तोच फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला म्हणजे तीच व्हॅल्यू, स्पेसिफिक हीट इथे c ने डिनोट करायचे. ह्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक हीट ही c नेच डिनोट केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथे Cb आणि Cp का दिलेलं आहे. ओके. तर ते का दिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. इथे स्पेसिफिक हीट पर्टिक्युलर गॅसची होती, त्याच्यावरती कुठली कंडिशन्स अप्लाय नव्हते केले. ह्याच्यामध्ये काय करणार आहेत, इथे Cb आणि Cp म्हणजे C काय असणार आहे, स्पेसिफिक हीटच असणार आहे. पण Cb म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर स्पेसिफिक हीट किती असेल, व्हॉल्यूम जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा स्पेसिफिक हीट किती असेल, आणि प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा स्पेसिफिक हीट किती असेल. तर हे सॉल्व्ह करायचं आहे किंवा यांचे रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ गॅस देयर इज अ चेंज ऑकर्स इन अ प्रेशर अँड व्हॉल्यूम. हा आधीचा जो टॉपिक होता ना आपला डेल्टा टी केव्हीटी, तो हा वाला 3/2 वाला, तर टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्याच्याची थोडासा सेपरेट आहे. ह्याच्यामध्ये डिरेक्टली हीट आलं. ओके. आणि ह्याच्यानंतरचे टॉपिक्स हे रेडिएशन्समध्ये गेलेले आहेत. ओके. तर हे हीटवाले टॉपिक आहेत ना, हे पण आपण करणार, हेच आपण रेडिएशनमध्ये वापरणार आहोत. ओके. तर त्याच्यातले थोडेसेच व्हॅल्यू ह्याच्यात वापरले जातील. तर काय, जर आपण टेम्परेचर वाढवलं एखाद्या बॉडीचं, म्हणजे समजा इथे एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये समजा मी टेम्परेचर वाढवतोय. ओके. आणि इथे समजा एक पिस्टन आहे, इथे जसं आपण फर्स्ट लेक्चरला घेतलेलं इथे पिस्टन आहे आणि इथे गॅसेस आहे. ओके. समजा मी टेम्परेचर वाढवतोय, जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढेल ना. टेम्परेचर वाढवलं तर काय होणार, व्हॉल्यूम वाढेल ना. टेम्परेचर जर मी वाढवलं तर याच्या आतमधले मॉलिक्युल्स आहेत काय, हे रँडमली ट्रॅव्हल करायला सुरुवात होतील ना, जास्त ट्रॅव्हल करतील म्हणजे जास्त फोर्सवरती अप्लाय करतील ना त्या पिस्टन सिलेंडरला. आणि म्हणजे काय होणार, व्हॉल्यूम वाढत जाईल. म्हणजे गॅस एक्सपांड होईल तर व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम पण वाढतोय. ओके. आणि प्रेशर काय होतंय, कमी होतंय. समजतंय. आता बघा इथे जर आहे, जर व्हॉल्यूम वाढतोय तर काय होते, प्रेशर कमी होतंय. समजते. व्हॉल्यूम वाढतोय तर प्रेशर कमी होणार आहे. तर हेच रिलेशन याच्यामध्ये वापरलेलं गेलं आहे की समजा जर आपण टेम्परेचर वाढवलं तर किंवा टेम्परेचर चेंज केलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम पण चेंज होतो. ओके. प्रेशर आणि व्हॉल्यूम पण चेंज होतो आणि ते चेंजेस आपल्याला ह्या रिलेशनमध्ये दाखवलेले आहेत, मेयर्स रिलेशन. ओके. तर मेयर्स रिलेशनमध्ये आपण ते चेंजेस वापरणार, Cb आणि Cp पण त्याच्यामध्येच वापरणार आहोत. ओके. तर आता Cb आणि Cp आणि टेम्परेचर यांचं रिलेशन किंवा स्पेसिफिक हीटचं रिलेशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर कशामध्ये दाखवलेलं आहे, मेयर्स रिलेशनमध्ये. तर आपण इथे येऊयात आता मेयर्स रिलेशन. हे डिरेक्टली तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे की मेयर्स रिलेशनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे. एक कंटेनर घेतले, त्या कंटेनरमध्ये गॅस पुट केली. किती अमाऊंट ऑफ गॅस, 1 मोल ऑफ गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर. म्हणजे एक सिलेंडर घेतलाय किंवा एक कंटेनर म्हणू शकतो, सिलेंडर म्हणू शकतो. त्या सिलेंडरमध्ये काय केलंय, 1 मोल ऑफ गॅस एन्क्लोज केलाय. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये एन्क्लोज केलेलं आहे. आता PVT आर द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके. काय प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर असणार त्या गॅसचं, काय त्याच्यावरती अप्लाय होत असेल ते. ओके. आता DT काय, तुम्ही म्हणाल सर हे काय करतं, हे आपल्याला हे व्हॅल्यू झाल्यात ना, ह्यांचेच आपण इथे नोटेशन सांगतोय. ओके. DT काय, चेंज इन टेम्परेचर. म्हणजे आता मला सांगा इथे जे गॅस आहे, गॅस मॉलिक्युल्स आहेत, समजा मी इथून टेम्परेचर वाढवतोय, पण हे जे पहिलं रिलेशन आहे ना, मेयर्स रिलेशन 1 आहे. हा काही मी हे लिहिलंच नाही, मेयर रिलेशन 1 आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी हे रिलेशन आहे, कॉन्स्टंट प्रेशरसाठी आपण हे रफ करून सॉल्व्ह करणार. ओके. कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी रिलेशन आहे
तर काय असणार आहे, जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे तर चेंज इन टेम्परेचर किती असेल. ओके, म्हणजे मी काय सांगितलं, इथे मॉलिक्युल्स आहेत. ओके, समजा मॉलिक्युल्स हे मूव्ह करतच नाही आहेत, ते मूव्ह करतच नाही आहेत किंवा ते इथून तिथे फ्लो करत नाही आहेत किंवा ते एक्सपांड पण होत नाही आहेत. म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम काय चेंज होतंय का, व्हॉल्यूम नाही होते ना. व्हॉल्यूम जर चेंज होत नाही आहे म्हणजे व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट. तर हे जे रिलेशन आहे हे कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी घेतलेलं आहे. ओके, तर व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट, हे आपण टेम्परेचरच्या इथे मेन्शन केलेलं आहे की कॉन्स्टंट व्हॉल्यूम असणार. ओके, डी टी काय चेंज इन टेम्परेचर. आता डी क्यू वन घ्यायचं आहे इथे आपल्याला. डी क्यू वन, डी क्यू, क्यू म्हणजे कशाने डिनोट करतो, हीट कशाने डिनोट करतो, क्यूनेच ना. 10th स्टँडर्डला झाले हे, 11thला पण झाले. हीट कशाने डिनोट करतो आपण, क्यू. आता ही डी क्यू आहे ना. ओके, तर डी क्यू काय चेंज इन इंटरनल एनर्जी. हीट पण काय असते, एनर्जीच असते. ओके, डी क्यू वन चेंज इन इंटरनल एनर्जी आणि डीई काय इंटरनल एनर्जी. म्हणजे ही इंटरनल एनर्जी आहे ना, ही जी फायनल इंटरनल एनर्जी असते ना आपली ती असणार आहे. आणि ही डी क्यू चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे आपण टेम्परेचर वाढवला, टेम्परेचर कमी केला तर ते मॉलिक्युल्सच्या आतमधली जी इंटरनल एनर्जी ही कशी चेंज होते ती चेंज म्हणजे ही असणार. आणि टोटल म्हणजे त्यांची फायनल इंटरनल एनर्जी म्हणजे ही असणार आहे. ओके, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. आता जी चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ती कोणाला इक्वल असणार सांगू का, इंटरनल एनर्जीला. म्हणजे जी चेंज होती इंटरनल एनर्जी ही फायनल एनर्जीला इक्वल असणार. तुम्ही म्हणा सर चेंज होतीये आणि मग फायनलला इक्वल कशी होईल. इथे चेंज होती हा फक्त शब्द वापरला मी. चेंज होणार आहे का, नाहीच होणार, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट आहे तर मॉलिक्यूल मूव्ह करतील का, नाही करणार. म्हणजे चेंज होईल का, नाही होणार. म्हणजे जो चेंज होणार नाहीच आहे तो जो जसा इनिशियल होता तसाच फायनल असेल ना. म्हणजे फायनललाच तो इक्वल असेल. समजते, चेंजच होत नाहीये तर तीच फायनल असणार आणि तीच इनिशियल असणार. समजते, तीच फायनल असणार आणि तीच इनिशियल असणार. चेंजच होत नाहीये म्हणजे जो चेंज आहे तो फायनललाच इक्वल असेल ना, कारण चेंजच होत नाहीये. ओके, आणि चेंज होत नाहीये किंवा जो फायनल आहे इंटरनल एनर्जी ती कोणाला इक्वल असणार आहे, स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर. हा 11th स्टँडर्डला फॉर्म्युला झालेला आहे. इंटरनल एनर्जी इज इक्वल टू स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर हा फॉर्म्युला झालेला आहे. ओके, तर स्पेसिफिक हीट इज इक्वल टू काय असतो, सॉरी इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय असतं, स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर. पण मी इथे व्ही लिहिलं आहे. तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर. ओके, म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या वेळेसची इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायची होती ती असणार आहे ही. ओके, म्हणजे चेंज आणि इंटरनल सेमच असणार आहे. किती असणार आहे, सी बी इंटू डी टी. डी टी काय चेंज इन टेम्परेचर. ओके, सिन्स व्हॉल्यूम कॉन्स्टंट, वर्क डन नो वर्क डन म्हणजे वर्क डन 0 असेल. हे मी लिहून ठेवलेलं आहे छोटंसं. का माहिती आहे का, व्हॉल्यूम जर चेंजच होत नाही आहे म्हणजे मॉलिक्यूल मूव्ह करतायत का, नाही. म्हणजे इंटरनल एनर्जी तेवढीच राहणार आहे किंवा इंटरनल एनर्जी ही चेंज इन इंटरनल एनर्जी एवढीच राहणार आहे. आणि वर्क डन होईल का, जर मॉलिक्यूल मूव्हच नाही करत तर वर्क डनच होणार नाही. वर्क डन नाही आहे तर वर्क डन किती असेल, 0. समजलंय, हे लिहून घ्या, इथून इथपर्यंत लिहून घ्या. मग आपण प्रेशरचं सॉल्व्ह करूया. ओके, तर आता आपण पुढे जाऊ. ह्याच्या आधी आपण जे केलेलं आहे ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी होतं. तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला बघा इथे मिळालेला, सी पी इंटू डी टी. इथे काय होतं डीई आणि इथे काय होतं डी क्यू वन होतं. तर इथे जी इक्वेशन मिळालेली आहे त्याला नंबर 1 द्या तुम्ही लोक. ओके, त्याला नंबर 1 द्या. आता पुढे जाऊयात आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर द गॅस इज हीटेड. आता समजा ती मगाशी जी डायग्राम होती ती मी इथे काढतो पाहिजे तर. इथे कंटेनर आहे आणि मी इथून हीट देतो. ओके, आणि इथे पिस्टन असणार आहे असं आहे. ओके, तर मी हीट देतोय. आता मगाशी व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं तर वर्क डन होत होता का, नाही. तर वर्क डन किती होता, 0. ओके, तर आत्ता प्रेशर कॉन्स्टंट आहे. ओके, आता प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे इथून जो प्रेशर दिलेला असणार आहे ना तो नॉर्मल जेवढा कॉन्स्टंट आहे तेवढाच दिलेला असेल. मग आता मला सांगा, जर टेम्परेचर मी वाढवलं, टेम्परेचर खूप जास्त इन्क्रीज करतोय मी, तर हे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम म्हणजे गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एक्सपांड व्हायला सुरुवात होणार ना. खूप जास्त टेम्परेचर दिलं तर खूप जास्त एक्सपांड होणार. तर व्हॉल्यूम वाढेल ना, व्हॉल्यूम वाढेल म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होते. आणि जर व्हॉल्यूम वाढेल तर त्या पिस्टनला वर ढकलणार ना. समजते, तर तुम्ही म्हणाल सर प्रेशर तर कॉन्स्टंट आहे.
प्रेशर कॉन्स्टंट आहे तर तुम्ही इथून किती पण फोर्स लावा तर तो पिस्टन हलणारच नाही, असं नाही. व्हॉल्यूममध्ये हेच मुलांना कन्फ्युजन होतं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम चेंज नाही होते, पण प्रेशर कॉन्स्टंट आहे. आता समजा प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे इथून काहीतरी 5 बारचा काहीतरी प्रेशर आहे आणि इथून टेम्परेचर मी अप्लाय करतोय आणि व्हॉल्यूम एक्सपांड होते, ते गॅस एक्सपांड होते आणि समजा एक्सपांड झालेला जो व्हॉल्यूम आहे तो वरती काहीतरी 10 बारचा फोर्स लावतोय, 10 बारचा प्रेशर लावतोय, तर हा पिस्टन वर जाणारच ना. तो पिस्टन 5चाच फोर्स आणि 5चाच प्रेशर लावणार. मग तुम्ही इथून किती पण जोर लावला ना तर इथून जास्त मॅक्झिमम जरी तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तरी पण तो वरच जाईल, पण तो वरून अप्लाय करताना 5चाच करत राहणार, तो चेंज नाही करणार, तो 5चाच करत राहील, भले खाली जाऊ दे किंवा वर जाऊ दे. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंटच आहे, पण तो व्हॉल्यूम जर आपण एक्सपांड करतोय तर हा पिस्टन असा वर सरकला जाणार आहे. समजतंय? तर प्रेशर कॉन्स्टंट आहे, जर हीट करतोय तर तो काय करणार आहे, प्रेशर असा तो पिस्टन असा वर ट्रॅव्हल करणार आहे. ओके, वर वाढणार आहे का, कारण व्हॉल्यूम वाढते. ओके, तर आता पिस्टन जर तो वर गेलाय तर काहीतरी वर्क डन झालं ना, काहीतरी वर्क डन झालं, तर ते वर्क डन कुठलं असणार आहे हे. तर काय वर्क डन झाले, P इंटू डी व्ही. ओके, वर्क डन काय झाले, प्रेशर किती अप्लाय केलाय इंटू व्हॉल्यूम किती चेंज झालंय. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. फोर्स म्हणजे काय, जो प्रेशर लावलाय तो. ओके, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल टू फायनल, म्हणून ते इथे डी व्ही दिलाय. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम किती होतं आणि फायनल व्हॉल्यूम किती असणार आहे ह्यांच्यातलं डिस्टन्स सरांनी घेतलंय थर्मोडायनॅमिक्समध्ये, तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी हे टेम्परेचर हे व्हॉल्यूम जर चेंज होत असेल तर कसा हा पी इंटू डी व्ही आलेला आहे, थर्मोडायनॅमिक्समध्ये झालं आहे. ओके, तर P इंटू डी व्ही म्हणजे काय, प्रेशर अप्लाय केलाय तो म्हणजेच फोर्स, आणि डी व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय, किती डिस्प्लेसमेंट झाले, तोच असणार ना वर्क डन. ओके, आता डी व्ही म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम इनिशियलला किती होतं, फायनलला किती झालं. ओके, आता त्याची पण काहीतरी एनर्जी असेल ना, त्याची पण काहीतरी एनर्जी असेल, तर ती एनर्जी कशाने डिनोट करतोय आपण, dQ2. इथे dQ1 होती तर त्यात फक्त इंटरनल एनर्जी होती का, कारण वर्क डन झालंच नव्हतं. ह्याच्यामध्ये काय इंटरनल एनर्जी तर असणार आहे आणि ह्याच्यामध्ये वर्क डन पण होते, म्हणून इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. ह्याच्यातली एनर्जी फक्त इंटरनल एनर्जी होती, ह्याच्यातली एनर्जी इंटरनल प्लस वर्क डन पण असणार. ह्याच्यात वर्क डन 0 झालेलं, ह्याच्यामध्ये वर्क डन होतंय, तर ते पण ॲड करणार आपण. आता काय फॉर्म्युला असतो इंटरनल एनर्जीचा, काय फॉर्म्युला असतो इंटरनल एनर्जीचा, स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर ना. आता इथे कॉन्स्टंट काय होतं, व्हॉल्यूम होतं ना, माझ्या मिस्टेक, इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं. ओके, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर, हा काय असतो हीटचा फॉर्म्युला. हीटचा फॉर्म्युला काय असतो, स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर, इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं, इथे कॉन्स्टंट प्रेशर, तो फॉर्म्युला लिहिला. ओके, बाकी काय नाही केले, म्हणजे हा स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इंटू टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर, हा कोणाला इक्वल असणार आहे, डीई प्लस डी डब्ल्यूला. तर नंबर 2 आणि नंबर 1 पासून आपल्याला ही इक्वेशन मिळाली, म्हणजे काय, CP dt इज इक्वल टू डीई प्लस डी डब्ल्यू. व्हॅल्यू ॲज इट इज लिहून घेतल्या, हा ॲज इट इज खाली आला. डीईची व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला, CP इंटू डी टी ना. आपल्याला काय प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन दाखवायचं आपल्याला, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये रिलेशन दाखवायचे. ते डीईची व्हॅल्यू काय होती, CP dt ती पुट केली इथे, प्लस डी डब्ल्यूची व्हॅल्यू किती होती, PdV ती पुट केली इथे. आता हा CV प्लसमध्ये या साईडला आला की मायनस होणार, म्हणजे CP dt मायनस CV dt, त्यांच्यामधून dt कॉमन काढा, तर राहिला काय, CP मायनस CV, एवढा तर येतं अल्जेब्रा, करा तुम्ही. ओके, या साईडला आला मायनस झाला, CP मायनस CV इज इक्वल टू dt इज इक्वल टू PdV, ॲज इट इज राहिला. आता आयडियल गॅस इक्वेशन इथपर्यंत पोहोचलात तुम्ही, इथपर्यंत पोहोचल्यावर पुढे काय करणार आपण, पुढे काय केलं त्यांनी, आयडियल गॅस इक्वेशन वापरली की PV इज इक्वल टू NRT असतं आयडियल गॅस इक्वेशन. आता फॉर 1 मोल, आपण बघा स्टार्टिंगलाच इथे लिहिलेलं की किती गॅस घेतोय आपण, 1 मोल ऑफ गॅस घेतोय ना, म्हणजे N ची व्हॅल्यू किती झाली 1, ती पुट केली तर आन्सर काय आलं, PV इज इक्वल टू RT. आता बघा
ह्याच्यावरून ही व्हॅल्यू कशी आहे, प्रेशर तर ॲज इट इज सेम आहे आणि गॅस कॉन्स्टंट पण ॲज इट इज सेम. तर इथे डी व्ही आणि इथे डी टी कसं आलं. आता मला सांगा, टेम्परेचर व्हॉल्यूम जर मी चेंज केलं तर टेम्परेचर चेंज होईल ना, किंवा इथे बघा मी टेम्परेचर वाढवतोय तर व्हॉल्यूम पण वाढेल ना. तर चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम असू शकतं ना. जर मी टेम्परेचर वाढवतोय तर व्हॉल्यूम पण वाढतंय, तर चेंज इन टेम्परेचर म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम असू शकतं. तर मी ह्या फिक्स्ड टेम्परेचरच्या जागी चेंज इन टेम्परेचर पुट करतोय, तर इथे फिक्स्ड व्हॉल्यूमच्या जागी चेंज इन व्हॉल्यूम पुट करू शकतो ना. डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहेत ना, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम पण वाढेल, तर ती व्हॅल्यू इथे पुट केलेली. आता हे असं का केलं, इथे पी डी व्हीची व्हॅल्यू बघा, त्याच्या ठिकाणी आपण आर डी टी पुट करू शकतो इथे. म्हणजे ह्या इक्वेशनला पण तुम्ही नंबर देऊ शकता, ह्या इक्वेशनला किंवा कुठल्या इक्वेशन, या इक्वेशनला नंबर द्या 3. ओके, तर ही व्हॅल्यू घेतली, याच्यामध्ये पुट केली, म्हणजे पी डी व्हीची व्हॅल्यू काय पुट केली, आर डी टी, ती इथे आली. ओके, दोन्ही साईडने डी टी कॅन्सल, तर राहिलं काय, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. आणि हे खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे आणि खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट का होते, माय मिस्टेक, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट. ओके, म्हणजे डेरिव्हेशन इथेच एंड होतं, इथेच एंड होतं. ही थोडीशी व्हॅल्यू पुढे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिली आहे, तर मी ही तुम्हाला एक्सप्लेन करतो काय दिले ते. ओके, आता इथे सी पी आणि सी व्हीची व्हॅल्यू बघा, सी पी आणि सी व्हीची व्हॅल्यू आहे. तर सी पी म्हणजे स्पेसिफिक हीटला त्यांनी कसं लिहिलं आहे, मोलार मास ऑफ गॅस इन टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता ही कन्सेप्ट आहे टेक्स्टबुकमध्ये, छोटासा एक दोन लाईन्सच आहे, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून टाकतो. मोलार मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजेच काय असतं, टोटल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे, तर इथे पण कॉन्स्टंट प्रेशर घेतला, इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, तर इथे पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतला. मोलार मास तर सेमच असणार, कारण गॅस तर सेमच आहे. ओके, ते लिहिलं. आता सी पीच्या जागी आणि सी व्हीच्या जागी त्याची व्हॅल्यू पुट केलं, एम नॉट एस पी, ती व्हॅल्यू पुट केली आणि इज इक्वल टू आर होता, इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे केले. आता तुम्ही म्हणाल हे डिवायडेड बाय जे कुठून आला सर, हा जे म्हणजे जूलचा आहे, जूल्स. ओके, म्हणजे एवढ्या सगळ्या ज्या हीट होत्या त्या आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करत होतो, कॅलरीजमध्ये करत होतो, कॅलरीमध्ये, म्हणजे आर पण कॅलरीजमध्ये होता. ओके, नाही सॉरी, आपण कॅलरीजमध्ये करत होतो. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्याच म्हणजे कोणत्या, सी पी. त्या सी पीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशात होत्या, कॅलरीजमध्ये होत्या. आणि आर आपला कशामध्ये असतो, जूलमध्ये असतो ना. आरचं युनिट काय होतं, स्टार्टिंगला सांगितलेलं मी, जूल पर मोल पर केल्विन. म्हणजे आर गॅस कॉन्स्टंट कशात असतो, जूलमध्ये. पण मग इथे तो आर जूलमध्ये आहे आणि इथे सी पी आणि सी व्ही हे कॅलरीजमध्ये आहेत. तर ह्यांना एका युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. तर एका युनिटमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर सी पी म्हणजे ही व्हॅल्यू, हे सी पी आणि सी व्हीच्या ह्या व्हॅल्यू इथे पुट केल्या आहेत. ओके, इज इक्वल टू हा आर आहे. तर आरला मला कॅलरीजमध्ये कन्वर्ट करायचं, तर मी काय केलं, त्याला जूलने डिवाइड केलं. ओके, मी त्याला काय केलं, जूलने डिवाइड केलं, तर तो आला जे. ओके, का जे आलाय समजते, जूलने डिवाइड केलं म्हणून व्हॅल्यूज कॅलरीज इक्वल टू कॅलरीज होईल ना, जूलने डिवाइड करून टाकलं. आणि इथे काय, M0 म्हणजे एम नॉट कॉमन आहे, त्याला बाहेर काढलं, एस पी मायनस एस व्ही ॲज इट इज. तर हा एम नॉट डिनॉमिनेटरला जाईल आणि जेला मल्टिप्लाय होईल, जे म्हणजे जूल्स. आणि आपल्याला ही फायनल इक्वेशन मिळेल. म्हणजे फायनल इक्वेशन हीच आहे, पण हे त्याच्यावरती 2 लाईनचं थोडंसं एक्सटेंड केलेलं डेरिव्हेशन आहे. समजलेलं आहे. हे जे का आले हे इम्पॉर्टंट आहे, हे पण लिहून घ्या तुम्ही. ओके, तर आता पुढे जाऊयात. आता फक्त मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि पॉली, त्या 3 गॅसेसमध्ये रिलेशन काय असणार आहे, कसलं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम यांच्यामध्ये रिलेशन का असणार किंवा त्यांचा रेशो का असणार आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, किंवा त्याचं डेरिव्हेशन आहे. तर ते आपण स्टार्ट करणार आहोत. तर स्टार्टिंगला घेऊयात मोनो ॲटॉमिक गॅसेस. मोनो ॲटॉमिक म्हणजे काय, मोनो ॲटॉमिक गॅसेस असतील, नंतर मग डायॲटॉमिक, जसं मगाशी O2 H2 होतं आणि मोनो का असणारे कार्बन, म्हणजे एकच मॉलिक्युल असलेले गॅसेस. ओके, तर मोनो ॲटॉमिक गॅसेस.
तर आता मला सांगा, मगाशी आपण केलेलं बघा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, जो सिंगल गॅस मॉलिक्यूल आहे तो एक्सला पण ट्रॅव्हल करू शकतो, वायला पण ट्रॅव्हल करू शकतो आणि झेडला पण ट्रॅव्हल करू शकतो. तर त्याची टोटल एनर्जी काय होती, 3/2 KBT होती ना एनर्जी, आठवते. तर फॉर एन नंबर्स ऑफ मोल्स, ओके. आता मला सांग एक साठी आहे, तर मी इथे कितीने मल्टिप्लाय करणार, 1ने. 2 मॉलिक्यूल जर ट्रॅव्हल करतायत तर मी 2ने मल्टिप्लाय करणार. 3 मॉलिक्यूल जर ट्रॅव्हल करतायत तर मी 3 इंटू ही व्हॅल्यू करणार ना. तर आता मला सांगा एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर आहेत, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, तर मी कशाने मल्टिप्लाय करणार, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सनेच मल्टिप्लाय करणार ना. एन ए काय ह्याच्यामध्ये मगाचा एन ए वेगळा आहे, ह्याच्यातला एन ए काय, एन नंबर्स ऑफ मॉलिक्युल्सने तुम्ही मल्टिप्लाय करताय किंवा एन नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्या कंटेनरमध्ये, ते फ्लो करतायत किंवा मूव्ह करतायत. ओके, तर त्यांची टोटल एनर्जी किती असणार आहे, एन ए. आता जर समजा मी इथून चेंज इन एनर्जी केली, जर ही टोटल एनर्जी ही जर चेंज होती, तर टोटल एनर्जी चेंज कधी होईल, जेव्हा आपण टेम्परेचर चेंज करू तेव्हा ना. जर टेम्परेचर मी वाढवलं तर जास्त फ्लो करतील. ओके, म्हणजे इंटरनल एनर्जी पण चेंज होईल. जेव्हा टेम्परेचर जर मी चेंज करतोय तर इंटरनल एनर्जी पण चेंज होईल. म्हणजे dt काय झाला, चेंज इन टेम्परेचर, dE काय झाला, चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, समजते. म्हणजे एनर्जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला होता, तर चेंज इन एनर्जी इज इक्वल टू हाच असणार, फक्त काय dt मध्ये कन्वर्ट केला आहे, चेंज झालेला आहे. ओके, आता मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय होती मोलार स्पेसिफिक हीट, लास्ट टाइम म्हणजे ह्याच्या डेरिव्हेशनला गेलं बघा, ह्याच्या आधी dE इज इक्वल टू काय होतं, CV इंटू dt. हा फॉर्म्युला आठवत आहे, 2 डेरिव्हेशन आधीच केलं आपण ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्या मेयर्स रिलेशनमध्ये केलेला हा. ओके, तर तोच लिहिलेला आहे. आता इथे CV एका साईडला ठेवला, dt न्यूमरेटरला, त्याला डिनॉमिनेटरला आणलं. ओके, आता ह्याच्यामध्ये DE ची व्हॅल्यू बघा, ही आहे, ही ॲज इट इज उचलली, इथे पुट केली. ओके, तर dt कॅन्सल झाला, राहिला काय, 3/2 Na इंटू KB. आणि Na इंटू KB काय असतो, R असतो ना. स्टार्टिंगला केलेलं पहिल्या लेक्चरला, R इज इक्वल टू काय होता, KB प्लँक कॉन्स्टंट, आणि हा Na काय होता, समजतंय, Na इंटू ती व्हॅल्यू असणार आहे. इथे n नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत. ओके, तर तेच इथे वापरलेलं आहे, समजतंय. स्टार्टिंगचं बरोबर आहे. ओके, n नंबर्स ऑफ जे मॉलिक्युल्स वापरलेले आहेत ते इथे पुट केले, ते इथे सॉल्व्ह करत आलेलं आहे आणि तेच इथे मिळालेले आहे. आणि Na इंटू KB काय असतो, n नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे किती मॉलिक्युल्स आहेत इथे, ॲव्हॅगॅड्रो नंबर एवढे ना. ॲव्हॅगॅड्रो नंबर किती असतो, 6.23 इंटू 10⁻23 एवढे अमाऊंट आपण मॉलिक्युल्स इथे वापरलेले आहेत, तर तो इथे आलेला आहे. तर आता हे रिलेशन मिळालं CVचं. ओके, आता आपल्याला CV आणि CP मध्ये रिलेशन दाखवायचं ना, तर तो मागाचा फॉर्म्युला काय होता, CP मायनस CV इज इक्वल टू R. ओके, हा फॉर्म्युला होता ना, CP मायनस CV इज इक्वल टू R. CP ची व्हॅल्यू पुट करा, CP मायनस CV ची व्हॅल्यू किती, 3/2 R इंटू R. आता हा त्या साईडला घेऊन जा, CP इज इक्वल टू R प्लस 3/2 इंटू R. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर CP ची व्हॅल्यू किती येईल, 2 इंटू 2 प्लस 3, 5/2 R. समजते, 5/2 R आणि इथे मिळाला CV 3/2 R. आता या दोघांमध्ये आपल्याला रिलेशन दाखवायचे किंवा या दोघांचं रिलेशन कसं दाखवू शकतो, डिरेक्टली रेशोने. त्या दोघांचा रेशो काढा, त्या दोघांच्या रेशोला तुम्ही गॅमाने डिनोट करायचं, म्हणजेच काय, CV अपॉन CP इज इक्वल टू काय असणार आहे, CV अपॉन CP किंवा CP अपॉन CV पण म्हणू शकता. CP अपॉन CV काय असेल, CP ची व्हॅल्यू 5/2 R डिवायडेड बाय 3/2 R. काय झालं, 2 कॅन्सल, जे गॅमा म्हणजे CP अपॉन CV इज इक्वल टू काय येणार आहे, 5/3. म्हणजेच काय, एक न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला CV ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि ते म्हटले असेल की CP ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, तुम्ही ह्या कुठे गेला तो रिलेशन, ह्या रिलेशनवरून पण समजा तुम्हाला CV ची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला CP ची व्हॅल्यू फाइंड आउट करा सांगितली, तुम्ही CP ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, पण तुम्हाला R ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. ओके, किंवा ह्या रिलेशनवरून पण फाइंड आउट करू शकता. ओके, पण हे रिलेशन कुठल्या व्हॅल्यूसाठी ॲप्लिकेबल आहे, फक्त मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी. ओके, तसंच डायॲटॉमिक गॅसेससाठी काय असणार आहे हे पण आपण करूया. पहिले हे लिहूया. ओके,
तर आता ह्याच्या आधी काय केलेलं, मोनो ॲटॉमिक, आता करूया डायॲटॉमिक. की तर डायॲटॉमिक म्हणजे काय, 2 मॉलिक्युल्स असणार आहेत. ओके, तर 2 मॉलिक्युल्स परफॉर्म करतील रोटेशनल मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन, जसं आपण मगाशी केलेलं. तर त्यांची टोटल एनर्जी म्हणजे कशी असेल, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल, जे आपण सांगितलं मगाशी ते. तर टोटल एनर्जी काय असणार आहे, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. ओके, तर ट्रान्सलेशनल म्हणजे काय केलेलं, हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ केबीटी, किती झालं 3/2 केबीटी ना. आणि n नंबरसाठी घेतलंय म्हणून n ने मल्टिप्लाय केलं. समजते, जे मगाशी केलं तेच, हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ केबीटी, 3 टाइम्स केबीटी ते लिहिलं आणि n नंबरसाठी घेतोय म्हणून n. सेम रोटेशनलसाठी काय होतं, हाफ केबीटी प्लस हाफ केबीटी, 2च होते ना, 2च रोटेशनल करू शकत होतं, तिसरा नव्हता करत. तर 2 टाइम्स ऑफ घेतलेला आहे. ओके, आणि त्यानंतर n नंबरसाठी घेतलं तर n आहे. आता तुम्ही म्हणाल सर हा 2 कॅन्सल होईल, तो 2 कॅन्सल नका करू, इथे आपल्याला यूज होणार आहे तो, म्हणून तो कॅन्सल नका करू. 2 टाइम्स ऑफ केबीटी होता डिवायडेड बाय 2, तर तो 2 कॅन्सल नका करू. ते डिरेक्टली डिनॉमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरची ॲडिशन झाली, 2 + 3 5 केबीटी इंटू n. इथे बी कॅपिटल असणार आहे. ओके, तर बी कॅपिटल आहे. अजून कुठे आहे, इथे पण बी कॅपिटल असेल, इथे पण बी कॅपिटल. ओके, आता डीई, आता ई ची व्हॅल्यू टीला सेम आहे. सेम म्हणजे समजा मी टेम्परेचर जर वाढवलं, जर इंटरनल एनर्जी पण वाढणार ना, जसं मगाशी केलं मोनो ॲटॉमिकमध्ये, सेम तसंच करणार. आता इथे बघा डीई ची व्हॅल्यू 5/2 n आहे, केबी dt आली आहे. आता स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जसं मगाशी केलं तेच, कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी काय होतं, डीई = cv × dt, जे मगाशी केलं तेच करतोय. dt ने डिनॉमिनेटरला आणणार, इथला dt डिनॉमिनेटरला येईल, cv = dE/dt. डीई ची व्हॅल्यू इथून पुट करणार, इथे पुट केली, dt dt कॅन्सल झाल्या. त्यानंतर 5/2 na × kb, na × kb म्हणजे काय असतो, r असतो, तो इथे पुट केला. ओके, ही व्हॅल्यू मिळाली cv ची. आता ही स्टँडर्ड इक्वेशन होती आपली cp आणि cvचं रिलेशन, ह्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट केली, cp ची पण व्हॅल्यू काढलेली आहे सिंपल अल्जेब्रा यूज करून, आणि त्या दोघांचं रिलेशन दाखवलेलं आहे गॅमाने. ओके, गॅमाने cp/cv = 7/2, म्हणजे हे रिलेशन आपल्याला मोनो ॲटॉमिक नाही, मोनो ॲटॉमिकसाठी किती मिळालेलं वेगळं होतं, आणि डायॲटॉमिकसाठी किती मिळाले वेगळं आहे, म्हणजे किती आहे 7/2. समजते, 7/2च असेल ना, 7/2. इथे काय होतं 3/2 हा 3 इथे आला, हा इथे आला, हा डीई इथे आला, डी ची व्हॅल्यू मी इथे पुट केली, म्हणजे डी ची न्यूमरेटरला आली, आणि dt कॅन्सल, 5/2 ॲज इट इज, आपण dt कॅन्सल म्हणजे cv ची व्हॅल्यू आली 5/2, cv इथे आला 5/2, तर cv - cp, हा इथे, हा त्या साईडला गेला की बरोबर, हा 7/2. ओके, आणि हा 5/2. ओके, तर इथे 5 येणार. तेच मला थोडंसं जंबल होतं, तेच मी म्हटलं, कारण 7/5 व्हॅल्यूज येते आणि तिथे मी 7/2 का लिहिली आहे. तर इथे काय होणार, हा cv इथे येईल आणि हा cp वर जाईल, तर 2 कॅन्सल होईल आणि राहील काय फक्त 7/5. हे रिलेशन वेगळं आहे आणि मगाचं रिलेशन वेगळं होतं. समजतंय, मगाचं रिलेशन काय होतं आणि हे रिलेशन काय असणार आहे, ते मगाचं मोनो ॲटॉमिकसाठी होतं, हे डायॲटॉमिकसाठी आहे. ओके, हे लिहून घ्या. ओके, तर हे लास्टचं डेरिव्हेशन असणार आहे, आणि याच्यानंतर मग नेक्स्ट लेक्चरला आपण रेडिएशन स्टार्ट करणार आहोत. हा म्हणजे तो रेडिएशन पूर्ण वेगळा चॅप्टर होता लास्ट इयर, पण खूप वर्षापर्यंत, आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा वेगळा होता, पण त्यांना नंतर कंबाईन केलं आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन असा एक चॅप्टर करण्यात आलेला आहे. तर आपलं कायनेटिक थेअरी तर आज संपेल आणि रेडिएशन आपण उद्या नेक्स्ट लेक्चरला चालू करूया. चॅप्टर दोन्ही कंबाईनच आहे. ओके, पण रेडिएशन टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके, तर ह्या डेरिव्हेशनमध्ये काय, त्याच्या आधी मोनो ॲटॉमिक केलं, मग डायॲटॉमिक केलं, आता पॉलीॲटॉमिक म्हणजे खूप सारे मॉलिक्युल्स जे कुठल्याही डिरेक्शनला फिरू शकतात, कुठल्याही डिरेक्शनला ट्रॅव्हल करू शकतात. ओके, तर ते मॉलिक्युल्स घेऊया. सर्वात पहिले रूल काय असतो आपला, एनर्जी कुठली असते, मगाशी ट्रान्सलेशनल होती, रोटेशनल होती, तर आत्ता पॉलीमध्ये काय असणार, ट्रान्सलेशनल पण असणार, रोटेशनल पण असणार आणि व्हायब्रेशनल पण असणार. ओके, तर का, कारण हा पॉली म्हणजे सिंगल मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्युल्स कसेही ट्रॅव्हल किंवा कसेही मुवमेंट करू शकतात, कसेही फ्लो करू शकतात. तर तुम्हाला समजतं ट्रान्सलेशनल म्हणजे काय, 3 ॲक्सिसला जाऊ शकतो. 3 काय होता आपला
डिग्री ऑफ फ्रीडम ना, तर 3 इंटू हाफ KBT आणि n नंबर्स ऑफ पाहिजे म्हणून n ने मल्टिप्लाय केलंय. त्याच्यानंतर रोटेशनल, मागासपासून आपण रोटेशनल किती करायचं 2, मागासपासून 2 करायचो. ह्या डेरिव्हेशन म्हणजे पॉलीसाठी रोटेशनलचे पण 3 डिग्री ऑफ फ्रीडम असणार. म्हणजे असा पण फिरू शकतो, असा पण फिरू शकतो आणि असा असा आणि कसं झाला असा पण फिरू शकतो. ओके, म्हणजे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ओके, ह्याच्यामध्ये ॲक्सिस मेन्शन केलेल्या नाही आहेत तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम ह्याच्यामध्ये असू शकतात पॉलीमध्ये. म्हणून हा पॉलीवाला एक्झामला मोस्टली येतो, कारण मुलं 2 डिग्री ऑफ फ्रीडम करून जातात रोटेशनल मोशनसाठी आणि ह्याच्यामध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ओके, तर तो पुट केला n नंबर्स ऑफ KBDT ॲज इट इज झाला. आणि इथे व्हायब्रेशनल म्हणजे व्हायब्रेशन तो असा पण करू शकतो किंवा असा पण करू शकतो. तर व्हायब्रेशनसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे, 2च असणार आहे. ओके, व्हायब्रेशनसाठी डिग्री म्हणजे तो 2च ॲक्सिसला ट्रॅव्हल करू शकतो, तर तो 2 आलेला आहे. आणि किती व्हायब्रेशन करू शकतो, किती व्हायब्रेशन करू शकतो तर त्याच्यासाठी इथे आलेला आहे F. तुम्ही पाहिजे तर टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकता. ओके, ते जिओमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हा F आहे ना, हा F तो कसा मूव्ह करू शकतो किंवा कसा ट्रॅव्हल करू शकतो हे जॉमेट्रिकल स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. त्याच्यासाठी आपण F घेतलेला आहे. ओके, त्यांनी टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, टेक्स्टबुकमध्ये तुम्ही वाचू शकता. ओके, आता ह्या तिघांची काय केली, ॲडिशन केलेली आहे. म्हणजे काय येणार, इथे पण 3/2 2 डिनॉमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरची ॲडिशन होईल. ही व्हॅल्यू तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे. 3 + 3 किती झालं 6. ओके, 6 प्लस इथे 6 तो 6 झालाय, तो 6/2 म्हणजे किती 3, इथे राहिला 3. त्याच्यानंतर हा परत इथे आला 3, हा 2 कॅन्सल झाला. सिंपल अल्जेब्रा वापरलाय. 3/2 किती 6/2 6/2 म्हणजे किती 3, तो आला 3, इथे 2 कॅन्सल झाला, राहिला फक्त F आणि ह्या व्हॅल्यूज तर कॉमन आहे त्या ॲज इट इज झाल्या. तर 3 + F ही मिळाली एनर्जी विथ टेम्परेचर. आता सांगा परत टेम्परेचर चेंज केलं तर एनर्जी पण चेंज होणार. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी काय असतं, स्पेसिफिक इंटरनल एनर्जी D = CV × dt खाली गेला. व्हॅल्यू पुट केली DE ची, dt कॅन्सल झाला. CV ची व्हॅल्यू C + F × R मिळाली. ह्याला काय टाकलंय R टाकलंय. त्यानंतर CP - CV इथेच रिलेशन वापरलंय. सिंपल मॅथ्स वापरतो इथे. आता आपण ही व्हॅल्यू उचलून इथे पुट केली, त्या साईडला नेलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा साइन इंटरचेंज करून 4 + F मिळालेला आहे. आणि आपण जो गॅमा काढायचो CP/CV तर तो इथे किती मिळाला आहे 4 + F / 3 + F. आणि हे होतं पॉलीॲटॉमिक्स. समजते. आजचं लेक्चर खूप मोठं झालेलं आहे आय नो, पण आपण काय करतो जेवढा मॅक्झिमम आपल्याला टॉपिक कव्हर करता येतोय तेवढा करत आहोत. तर आजचे जे टॉपिक आहे परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचे पण नोट्स रेडी करत जा. ओके, स्टडी करा. ऑल द बेस्ट.